जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाने सर यांचं आपल्या या महाविद्यालयामध्ये आगमन झालं आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या विशेष सोहळ्यामध्ये उपस्थित सन्माननीय अध्यक्षांचं, प्रमुख अतिथींचं, उपस्थित मान्यवरांचं आणि माय मराठीच्या या तमाम लेकरांचं मी प्रतिका वाघ शब्दस्मरणाने स्वागत करतो। मी उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावं। सगळेजण या रे, असोसिएशन वाले सगळेजण या। सेक्रेटरी मेंबर सगळे तुमच्यासारखा मी पण तरी स्टुडंट होतो ना, तेव्हा असं वाटतं आपला फोटो निघाला पाहिजे। चला पदाधिकारी सगळ्यांचे फोटो सगळ्यांचे फोटो व्यवस्थित घ्या मुलांचे। इकडे बघा, तिकडे बघा। क्रिसमसचे फोटो हातात घ्या, ऐका तर मी सांगतो, घ्या इकडे बघा, इकडे बघा। गुड, चलो असं उभं राहून फोटो घ्या सगळेजण। मागे सगळेजण चांगले फोटो घ्या, दिसतात नाही दिसतात ना। आता घे, ओके। मोठी असतात नेतृत्वाने, प्रकाशने हे सदन अशा माणसांच्या तेजाने स्वागत करूया मान्यवरांचे आदर भावने। तर असंच एक स्वागत गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो गायत्री भुडगे आणि स्नेहा किडिले यांना। यानंतर स्वागत गीत होईल। झोपड़ी के
आदर्श बहिणी, एक आदर्श शिक्षिका, इंग्लिश डिपार्टमेंटच्या एचओडी आदरणीय अनुजा जाधव मॅडम यांची उपस्थिती लाभली आहे. तरी मी असोसिएशनच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो व आभार व्यक्त करतो. ज्यांची काप खुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी, आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडेसे खाली आले. प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावे. मी प्राचार्य सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर लहाने सरांचा आदराने सत्कार करावा. शब्दांची सरतने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. तर असंच शब्दरूपी धन आपल्याला देण्यासाठी मी आमंत्रित करतो जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन आदरणीय श्री डॉक्टर विठ्ठल लहाने सरांना की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मी व्यासपीठावरती आपण एक थँक्यू म्हणालो. त्याचं कारण आहे की त्यांनी मला कन्सिडर केलं. खरं म्हणजे शाहू कॉलेजमध्ये येताना एक असा अभिमान वाटतो, ऑनर वाटतो. त्याचं कारण आहे की मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि जेव्हा शाहू कॉलेजमध्ये इन्व्हिटेशन देण्यासाठी बोलले का मी त्यांना नाही म्हणत नाही. ही सगळीच मंडळी माझ्याकडे एकदा आली, सर आपण एक कार्यक्रम घेऊ मला येतो. त्यांनी मला एक मेसेज दिला की सर त्याच दरम्यान आमच्या एक्झाम आल्या, सॉरी आपण पुढे तारीख घेऊ. ओके, पुन्हा एक तारीख ठरली. त्याच्यानंतर मग पुन्हा त्यांनी मला मेसेज पाठवला की सर या तारखेला येता का, येतो. पुन्हा लिहिला व्हेरी सॉरी सर, आमच्या आणखी काहीतरी झालंय कॉलेजमध्ये, हे झालं. ओके, पुन्हा एकदा मेसेज तुला सांगायला आले की सर आता सॉरी बरं का. काय झालं रे, तुम्हाला खूप त्रास दिला. काय त्रास दिला, आमचा 2-3 वेळा कार्यक्रम पोस्टपोन. काय चालतं आता, काय सांगायचं सांग. 24 तारखेला म्हणजे येतो. म्हणजे मी एवढ्यासाठी असं सांगतोय, त्याचं कारण आहे की ह्या शाहू कॉलेज बरोबरची माझी नाळ इतकी घट्ट बांधली गेली आहे ना. मला असं वाटतं की डॉक्टर विठ्ठल लहाने जो प्लास्टिक सर्जन आहे किंवा मी जे काही काम करतो ते जे कसं तो मी करू शकतोय त्याचं 100% क्रेडिट आहे फक्त शाहू कॉलेजचं पूर्ण. जेव्हा जेव्हा शाहू कॉलेज हा विषय माझ्यासमोर येतो तिथं नाही म्हणायचा प्रश्नच पडत नाही. आणि म्हणून मी आजही म्हणालो मी येतो. तुम्हाला माहिती आहे, मला तुम्ही 3 दिवसापूर्वी मला सांगताय आणि तुम्हाला सांगतो की मी दररोज 12 सर्जरी करतो. दररोज मी 12 सर्जरी करतो. मी आता या घडीला माझ्याकडे 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. तुम्ही इमॅजिन करा की हा माणूस कसा काम करतो. आणि आजही मला एवढ्या सगळ्या सर्जरी करायच्या होत्या. दररोज मी काम 4:45ला सुरू करतो. तुमच्याकडे आज 1.5 तास करायचा होता. मी आज 1.5 तास काम लवकर सुरू केलंय. सगळ्या सर्जरी संपवल्यात आणि मी इथे आलोय आणि इथे मी पळून जाणार आहे. या मुलांना सांगून ठेवलं आणि म्हणून या सगळ्या ऑर्गनायझर मंडळींनी आलं सरांचं ऐकून बरं वाटलं मला. म्हणून मी सगळ्यात पहिलं थँक्यू म्हणाल. आणि अनेक वेळा मी म्हणत असतो मी पहाटेचे 5:45 ते संध्याकाळचे 6:30 गेली 24 वर्ष, 5 जानेवारीला 24 वर्ष लातूरमध्ये पूर्ण झाली. गेली 24 वर्ष मी 5:45ला काम सुरू करतो, संध्याकाळी 6:30ला संपवतो. एकदाही श्वास घेत नाही. एकदाही 14.25 तास एकदा पण श्वास घेत नाही. तुम्ही म्हणाल की तुम्ही डॉक्टर आहात आणि 14.25 तास काम न श्वास घेता कसं करायचं, यातलं कुणालाही तुम्हाला ते काम बघायचं असेल 5:45 ते संध्याकाळचे 6:30 माझ्यासोबत राहायचं. तुमचं 1 किलो वजन कमी झालं विठ्ठल आणि म्हणायचं नाही. लिहून ते पेपरवर लिहून घेतो. हे असं काम मी करतो, मी कापाकापी करतो, करू नका, पण माझ्यासोबत राहा. आता मी हे मांडणी का केलं कारण आहे की मी तुम्हाला बोलता बोलता शब्द बोलून गेलो की जे
क्रेडेन्शियल्स आहेत आमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही खूप नशिबान आहात. मी मागच्या वेळेस एकदा बोलताना असं म्हणून गेलो होतो की आमच्या बॅचचं गेट टुगेदर घेतलं. आमची बॅच म्हणजे आता तुमच्या वडिलांच्या पण सिनियर बॅच अशी आमची बॅच आहे. म्हणजे मी 1986 ला इथं होतो. हो 1986 म्हणजे 7 वर्षाचे म्हणजे आता आपल्या म्हातारा यांचेच नाही आहे. पण सांगतो मी की हो हे लहाने झालं मी तुम्हाला होणार झालं. तर तुम्हाला सांगतो मी की 1986ची आमची बॅच आणि त्या बॅचचा आम्ही गेट टुगेदर घेतलं. आमची ताई अंजताई आणि गव्हाणे सर ह्या दोघांनी खूप छान आम्हाला इथं मदत केली. आणि जाधव सरांना म्हणजे त्यांनी मला शिकवलं. माझ्यासाठी खूप आदरणीय व्यक्ती आहेत ते. आम्ही जाधव सरांना आम्ही क्लास घ्यायला सांगितला. क्लास म्हणजे कसा क्लास घ्यायला सांगितलं की आम्ही विद्यार्थी 11-12ला होतो आणि तेव्हा जाधव सर मला बॉटनी शिकवायचे. तर आम्ही त्यांना सांगितलं की बॉटनी शिकवा. ओके. आणि ते सरांनी मला सांगतो खरोखर बॉटनीचा क्लास घेतला. आम्ही सगळे विद्यार्थी बसलो आणि फन केला. आम्ही खूप मजा केली. पण तिथे एक पॉईंट होता की आमच्या सगळ्याच लोकांना जेवढे प्रोजेक्ट होत्या सगळ्या लोकांना एक प्रश्न विचारला गेला की तुमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट सांगा. म्हणजे प्रत्येकाने 1 मिनिट बोलायचं म्हणजे 60 सेकंड बोलायचं. प्रत्येकासमोर माईक घेऊन जायचं सांगायचं मी डॉक्टर विठ्ठल लहान मी क्लासिक सर्जन आहे. लहान असताना लातूरमध्ये प्रॅक्टिस करतोय. आणि मग मी सांगायचं माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट काय. तर अशा प्रकारचा अनेक सगळ्या जेवढे काही लोक आम्ही जमले ते 140 जण त्यांचा आम्ही कसा इंटरव्ह्यू घेतला 1-1 मिनिटाचा. कारण आम्हाला एक व्हिडिओ तयार करायचा होता. आणि तुम्हाला सांगतो मी आमच्या सगळ्याच लोकांनी त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट काय सांगा माहित आहे. तर प्रत्येकाने सांगितलं की शाहू कॉलेजला ऍडमिशन मिळणं हेच आमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होतं. मी एवढ्यासाठी सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना शाहूमध्ये ऍडमिशन मिळालंय. तुमच्या आयुष्यातला पण टर्निंग पॉईंट सुरू झालेला आहे. तुम्ही खूप मोठी माणसं होणार आहेत. तर हे ब्रीफ इंट्रोडक्शनच्या पुढे मी आज राजर्षी शाहू कॉलेज लातूर ऑटोनॉमस डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटच्या अंडर टेक्नोक्रेज स्टुडंट असोसिएशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टुडंट असोसिएशन यांचं एकत्रित उद्घाटन झालं असं जाहीर करतो. मला त्याच कामासाठी बोललो होतो म्हणून ते तुम्हाला सांगतो. मला सगळीकडेच कापायला होतं. मला माहित नाही. पण नंतर कळलं की मी कापाकापी करणारा सर्जन असं. आता मी आज इथे तुम्हाला काही कामाच्या गोष्टी सांगणार आहे. 11:53 झाले आणि 12:30 मी बोलून जाणार आहे. तर जे काय माझ्याकडे पुढची 30 मिनिटं आहेत त्यातले 25 मिनिटं मी तुम्हाला 2-3 कामाच्या गोष्टी सांगणार आहे. एकदम असं कडक बसायचं माझ्याकडे बघायचं आणि माझं संपेपर्यंत एकदा पण खाली बघायचं नाही. मी कापाकापी करतो एका ठिकाणी असे 3 तास आता पण असं करत नाही. तर तुम्ही ते करा. आणि आजचा जो विषय मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना मुद्दा मी व्यासपीठावर सगळेजणच माझे परिचयचे आहेत. बसलेले माझ्या परिचयचे आहेत. फक्त वेळेअभावी सगळ्यांचे नाव मुद्दाम घेत नाही. पण मला मी पुन्हा सांगतो की तुम्हाला मी आज काय सांगणार आहे. ऍक्च्युअली मी कधीतरी विचार करत असतो की आता मी ज्या ठिकाणी भाषण करणार काय बोलायचं हे विचार मी तेव्हा करतो. मी दररोज सगळे रन करतो आणि रन करताना मी माझ्या डोक्यात टाकतो की उद्या काय बोलायचं काय माहित नाही. आय डोंट नो. पण मला काहीतरी आठवत राहतं रन करताना आणि मी त्याच्या विषयावर बोलत राहतो. साधारणपणे असा कार्यक्रम असतो. पण आज असं काय विचार करा वेळ मिळाला कारण आज खूपच लवकर कामाला सुरू केली. पण मी ऑपरेशन करताना विचार करत होतो की या मुलांना काय बोलायचं. ओके. ऑपरेशन करताना मी असा विचार करत होतो. पण आमचे असिस्टंट इतके प्रश्न विचारतात माझ्याकडे बरंच मुलं शिकायला येतात इतके प्रश्न विचारतात की तिथे मला लिंक नाही लागली. मग मी गाडीमध्ये 3 मिनिटात विचार केला काय बोलायचं ते बोलणार आहे. ठीक आहे ना. त्या गाडीमध्ये मला कोणी डिस्टर्ब केला नाही माझ्याकडे तिथे येईपर्यंत. मी कमिंग टू द पॉईंट मी आज एक विषय सांगणार आहे. त्या विषयाचं नाव आहे एशाचा पासवर्ड. एशाचा पासवर्ड. मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बोला मला सगळ्यांना पासवर्ड माहिती आहे. मी तुम्हाला एक पासवर्ड देऊन जाणार आहे. असं अगदी ठरवून आलं. आणखी एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो की बिफोर स्टार्ट माय सब्जेक्ट आता मी प्रचार सरांशी बोलत होतो. मला हा खूप माणूस आवडतो. म्हणजे विजनरी काय खरं सांगतो. म्हणजे असं काही माणसं असतात ना की आता ते बसल्यावर सांगत होते की BSc केल्यानंतर किंवा कुठल्याही सायन्सच्या फॅकल्टीमधली जी मुलं आहेत BCA केल्यानंतर BSc CS केल्यानंतर या लेक्चरला सुद्धा तुम्ही सायंटिस्ट बनू शकता. ओके. तुम्ही IIT मध्ये जाऊ शकता. तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन PG करू शकता PhD करू शकता. मी आपले बरेच विद्यार्थी गेले त्याच्याबद्दल मला रेफरन्स दिला खूप छान वाटलं. असं काहीच नाही की मेडिकलला गेलं पाहिजे इंजिनिअरिंग गेलं पाहिजे तिकडे काय जायचं गरज नाही. त्यापेक्षा एकदम असं मोठा माणूस होत असं बघा मेडिकलला गेलाच लहान माणूस होतो मोठा माणूस होत नाही. लहान आहे ना मी म्हणजे डॉक्टरला तर लहान असतात जुळून जातात. पण याच्या खरोखर या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही खूप मोठी माणसं होऊ शकता. त्याचे अनेक एक्झाम्पल समोर आहे. आणि सर मला सांगत होते आता मी तुम्हाला सांगतो यशाचा पासवर्ड जे काही शब्द आहेत पासवर्ड मध्ये किती शब्द असतात ना अल्फाबेट असतात ना. तर तुम्हाला मी 4-5 शब्द सांगणार आहे. त्या यशाच्या पुन्हा मला यश मिळालं या त्या कारणाने
मी खूप मोठ्या लोकांना कनेक्टेड आहे. मी दुभवलेले पोट आणि टाळू या विषयावरती मोफत सर्जरी करतो आणि स्माइल ट्रेन नावाची संघटना आम्हाला मदत करते या सर्जरीसाठी. त्याच्यामुळे ही स्माइल ट्रेन जे ऑर्गनायझेशन आहे, चाइल्ड ऑर्गनायझेशन, ते आपल्या जगातल्या 96 देशामध्ये 96 कंट्रीमध्ये हे काम करतं. म्हणजे 96 देशामध्ये मी पण आहे. 96 देशामध्ये मी पण आहे. त्याचं कारण आहे की 96 देशामध्ये जे काही काम चालतं ते सगळ्यात जास्त काम ग्रामीण भागामध्ये लातूरमध्ये चालतं. हे रेकॉर्ड 96 देशात तुम्हीच तोडलेलं आहे. काय झालं की मला खूप ठिकाणी जावं लागतं. साधारणपणे मी 6 वेळा प्रदेशात जातो. खूप दिवस शिकायला गेलो. आता साधारणपणे 10 वर्षांनी लोकांना शिकवायला जातो हे काम कसं करायचं. त्याच्यामुळे ना खूप मोठ्या लोकांशी कनेक्टेड झालं. म्हणजे ज्यांच्याकडे बघताना असं आकाशकडे बघायला लागतं की मोठे लोक मला काही ना काही कारणाने कनेक्ट झालं. हे जे स्मार्ट ट्रेनचं काम चालतं ह्याला डोनर खूप मोठे मोठे असतात, खूप दिग्गज लोक असतात आणि मग त्यांना खूप आश्चर्य वाटत असतं की हे काम असं कसं घडू शकतं, एखादा माणूस या लेवलला कसा करू शकतो. मी जेव्हा लातूरमध्ये 19 वर्षापूर्वी काम सुरू केलं तेव्हा मला प्रश्न विचारला होता की वेअर इज लातूर, विच काइंड ऑफ एअरलाईन इज देअर इन लातूर. एअरलाईन कुठलं विमान तुमच्या लातूरमध्ये येते? ट्रेन नव्हती यार, बाकीचं सोडून द्या. मग लातूरचे आयडेंटिटी काय? तर मला त्या माणसाने प्रश्न विचारला होता, लातूर इज अ सेफ प्लेस. सेफ प्लेस विच वन? द अर्थक्वेक वन. अर्थक्वेक वन, भूकंप झालेलं गाव म्हणजे लातूर. एवढीच एक लातूरची आयडेंटिटी 2000 पर्यंत. मला खूप वाईट वाटायचं पण मी त्यांना हो म्हणालो. म्हणजे मला एक पॉईंट सांगत होतो पण त्याच्यामुळे त्या लोकांना वेगळं असं वाटायला लागलं की अशा एका गावामध्ये पण हे काम घडतं. आणि म्हणून ही सगळी खूप मोठी मोठी माणसं सोबत राहिली. आजही मी साधारणपणे महिनाभरामध्ये कमीत कमी 100 तरी अशा लोकांना कनेक्टेड असतो. त्यामुळे मी त्याचा अभ्यास करायला सुरू केला. मी जर अभ्यास माणूस मी कुठं अभ्यास करतो. मी डॉक्टरांना शिकायचं काम करतो. आठवड्यात एका महिन्यात 3 लेक्चर डॉक्टरांसाठी घेतो. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा टीचर म्हणून मी काम करतो आणि वर्षभरामध्ये 48 लेक्चर फक्त मी डॉक्टरना देतो. त्यामुळे मी असं स्टडी करत आहे. मी खूप आर्टिकल लिहितो. मी आर्टिकल जर्नलमध्ये लिहितो, पब्लिश करतो. त्यामुळे मी असं लेखन करणारा प्राणी आहे. मी अभ्यास करत होतो की ही माणसं एवढी मोठी कशी झाली, ही एवढी माणसं मोठी झाली कशी. मग त्यांच्यातले काही गुण बघायला लागले, त्यांच्यातले काही गुण पाहिला आणि मग मी ठरवलं की एवढी मोठी माणसं झाली ना, यांच्यात हा गुण बरोबर आहे, हा गुण बरोबर आहे, हा गुण बरोबर आहे, हा गुण बरोबर. मग एक दिवशी मला एका स्टुडंटसाठी बोलण्यासाठी बोलवलं. म्हणजे सरांनी मला तुझ्या नांदेडच्या त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाला बोलवलं आणि नेमका मी बाहेरून आलो होतो आणि डोक्यामध्ये माणसं बसलेली होती, ही सक्सेस झालेली माणसं. मग तिथं मी एक देशाचा पासवर्ड मी तयार केला. कुठे? माझ्या टेरेसवर पळताना रन करताना पासवर्ड तयार झाला. जाऊन नांदेडमध्ये तो प्रेझेंट केला आणि तोच पासवर्ड मला सांगणार आहे. पासवर्डचं पहिला शब्द आहे कमिटमेंट. मार्क नाही का? कुठला? कमिटमेंट म्हणजे काय की मला काहीतरी करायचं. असं किती जणांनी कमिटमेंट केली? सगळ्यांनीच केली ना. आपल्या आईवडिलांना पण वाटतं, तुम्हाला पण वाटतं मी आज कॉलेज जातो काहीतरी करणार. काहीतरी करण्यासाठीच एक कॉलेज झाला तर तुम्ही, दॅट इज कमिटमेंट. कमिटमेंट अशी करतात लोक, आम्ही कुछ करणार आहे मदत करणार. मी कमिटमेंट करणारे पण काही माणसं पाहिजे. काही मुलींना काही सांगावं लागत नाही, जातात कमिटेड असतात. आपलं कॉलेज करणं, आपला अभ्यास करणं, मोठं होतं की मोठे होतं. अशा प्रकारचे पण लेखन पाहिजे. वन काइंड ऑफ पीपल वेटेड, सेल्फ मोटिवेट असतात लेखन. दुसऱ्या प्रकारचे लेखन पाहिले मी स्टुडंट पाहिले ना, आणि ते असतात की डॉक्टर विठ्ठल राणेचं भाषण आपण अभ्यास करायला सुरू केला. म्हणजे ते मोटिवेट होतात कुठल्या तरी इन्स्पायरिंग टॉकमुळे, इन्स्पायरिंग माणसामुळे होतात. आणि मी पण तुम्हाला सांगतो खूप इन्स्पायरिंग माणसं म्हणजे जाधव सरांमुळे मी इन्स्पायर झालो होतो. म्हणजे असं नव्हतं माणूस इन्स्पायर, तर मी इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत माणसं होतात ते दुसऱ्या प्रकारचे लेखन पाहिली. तिसऱ्या प्रकारची माणसं पाहिली ही मोठी झालेली तुमच्यामध्ये पण स्टुडंट, आणि ते कमिटमेंट करतात काही अडचणीमुळे. त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी त्यांना कमिटमेंट करायला लागतात. ही अडचण मला दूर करायची, मला मोठा बसायचं. आय एम कमिटेड की मला करायचं म्हणजे करायचं, अशी कमिटमेंट हे करायला लागतात. आणि काही अडचणीमुळे कमिटमेंट करणारी माणसं पाहिजे. मी एका अडचणीने कमिटमेंट केली होती, तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी साधारणपणे 6वी-7वीला होतो आणि माझ्या आईला एका लग्नाला जायचं होतं. फार लांबची गोष्ट सांगतो मी. 6वी-7वीला म्हणजे साधारणपणे 13 वर्षाचा असेल, आता 55 वर्षाचा. ओके, मी 40 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पण माझ्या आईला एका लग्नाला जायचं होतं. लग्नात तर ती मला म्हणाली की विठ्ठल, मला माझ्या एका मित्राचं नाव घेतलं, त्याच्या घरी जा आणि त्याच्या आईचं दुगडं घेऊन ये. त्याच्या आईचं दुगडं आणलं. लुगडं तुम्हाला किती लुगडं म्हणजे साडी. आणि म्हणाली मी घरी गेलो, त्या मित्राच्या आईचं लुगडं घेतलं, घरी घेऊन आलो, बाईला दिलं, बाईला ते लुगडं घातलं, बाई गाडीतून जायचं लग्नाला, जाऊन आलं. लग्नावर परत आली, धुवून दुसऱ्या दिवशी हातात गडे करून वाढवून मला दिलं, नेऊन दे मला, नेऊन दिलं. आणि नेऊन देऊन परत येत होतो. आपल्या घरासमोर त्याचं घर आहे ना, त्यासमोर एक छोटा नाला आहे, छोटा नाला आहे, एकदम छोटा. काय म्हणून काय माहित नाही, त्या नाल्यावर कधीच सरळ
जायचो. उडी मारायला एवढा आवडतो, आता पण आवडतो मला कशी उडी मारायचं, लोक बघतात आता भानगड आहे. त्यामुळे आता छोटा होतो अशी उडी मारत होतो. उडी मारताना मला आपला प्रश्न पडला की माझ्या बाईने एवढं का मारलं. मला पडलेला प्रश्न उडी मारताना. आणि मुलांना तुम्हाला सांगतो उत्तर खूप अडचणीचं होतं. माझ्या बाईनं माझ्या मित्राच्या आईचं रुग्ण मागवलं होतं, कारण माझ्या आईकडे एक पण धडकं रुग्ण नव्हतं. लोकांच्या लग्नाला जायचं होतं, घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या आईनं माझ्या मित्राचं रुग्ण मागवलं. म्हणजे माझ्या आईकडे एक पण चांगलं रुग्ण झालेलं नव्हतं. हे त्याचं उत्तर आहे. आणि तुम्हाला सांगतो मी उडी मारताना मला प्रश्न पडला की माझ्या बाईनं का रुग्ण मागवलं. आणि उडी मारताना मी ठरवलं मी त्या दिवशी कमिटमेंट केली. दॅट वॉज अ डे इन माय लाईफ की मी अशी कमिटमेंट केली की बॉस इतका अभ्यास करायचा ना, इतका मोठा माणूस आहे की आपल्या बाईला आपण लुगडं घेऊ शकतो. प्रामाणिकपणे सांगतो मी लुगडं घेण्यासाठी अभ्यास केला, लुगडं घेण्यासाठी कमिटमेंट केली आणि लुगडं घेण्यासाठीच मोठा झाला. मी तुम्हाला सांगत होतो यशाच्या पासवर्डमधला पहिला शब्द दॅट इज अ कमिटमेंट. कमिटमेंट हे 3 प्रकारे होऊ शकते. तुमच्यातला कुठलाही प्रकार असू द्या पण कमिटमेंट करा. प्रकार कुठला असू द्या, मित्र मागणीचा प्रकार असू द्या, त्याचा ऐकून प्रकार असू द्या, तर तुम्ही सेल्फ पोर्ट्रेट असू द्या, पण तुम्ही कमिटमेंट करा. का कमिटमेंट करायची? मोठा माणूस कमिटमेंट करायची, अभ्यास करायची कमिटमेंट करायची, कॉलेज एकदाही बोलायचं नाही कमिटमेंट करायची म्हणजे करायची. कमिटमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ. कमिटमेंट करा म्हणजे करा. यू मस्ट बी कमिटेड टू युअर एम. तुमच्या ध्येयाला तुम्ही कमिटेड असले पाहिजे म्हणजे असले. यशाच्या पासवर्ड मधला दुसरा शब्द आहे. पहिला शब्द काय सांगितला मी? दुसरा शब्द आहे कन्सिस्टन्सी. दुसरा शब्द आहे कन्सिस्टन्सी. कमिटमेंट करणारे खूप लेकर पाहिले मी. हो आता शाळेत जायचं, आता कॉलेज जायचं, अभ्यास करायचा, मोठा माणूस जायचं, काय बघायचंच काम नाही. असं एकदम घरातून भिंगला असतो. कॉलेज सुरू होताना 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 8 दिवसाचे पुन्हा आपलं काढ संपलं. म्हणजे तुम्हाला सांगतो कमिटमेंट करणं हे सगळं नाही आहे, पण ते कमिटमेंट सातत्याने टिकवणं ती माणसं मोठी होतात. सातत्य खूप महत्वाचा विषय. 1 दिवशी अभ्यास केला पुन्हा संपला. 8 दिवस अभ्यास केला पुन्हा मला काही लेकर मेसेज लिहितात, सर काय माहिती आहे का लो होतं, काही दिवसानंतर लो वाटतोय, लो काही दिवसानंतर डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतं, काही दिवसांना डिप्रेशन येतं. म्हणजे माझ्या डायरीमध्ये डिस्ट्रॅक्शन शब्द नाही आहे माझ्या डायरीमध्ये, आणि डिप्रेशनचा शब्दच नाही त्या डायरीचा शब्द नाही. माझ्या डिक्शनरीमध्येच हा शब्द नाही आहे. तुमच्या पण नसला पाहिजे. हे शब्दच नव्हते आपल्याला. कशासाठी पाहिजे? बघा किती चांगली गोष्ट करणं मला हे कळत नाहीये. आपण एक आयडियल एक्झाम्पल सेट झालं पाहिजे. मला असं वाटत नाही का आपल्या वडिलांसाठी, आपल्या कॉलेजसाठी, आपल्या बहीण भावासाठी आपण पण एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे असं वाटत नाही. आणि ही शक्ती नाही तर काय हो? ही शक्ती बाहेर काढायची कन्सिस्टंटली अभ्यास करा. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस अभ्यास करून माणूस मोठा होत नाही. होत नाही म्हणजे होतो, लिहून तर तुम्हाला होतं. पण तुम्हाला सांगतो मी पोरांच्या अभ्यासाची पद्धत आहे जी की मला नको आहे. पोरांच्या अभ्यासाची पद्धत कशी आहे? 1 महिनाभर शाळा म्हणजे एक्झाम पुढे आहे, त्याच्या पुढच्या हाईट काय हाईट माहित आहे? एक्झाम सेंटरच्या बाहेर. तिनं पुस्तक काढलं मी काढलं, तिनं काढलं, त्यानं काढलं मी काढलं. तुम्हाला सांगतो लेकरांनो, एक्झाम सेंटरच्या बाहेर जर तुम्ही एखादं पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकात ज्या काढा, तुम्हाला पुन्हा सांगतो मी काढा, आणि तुम्हाला 100% लाईन टू लाईन पाठ असलेला टॉपिक काढा. लाईन टू लाईन पाठ, तो पाठ धरलं तो टॉपिक काढा आणि एक्झाम सेंटरच्या बाहेर बघायचं. 2 वाक्य वाचून बघा. तुम्हाला असं वाटतं की आयुष्यात हे कधी वाचलंच नाही, जे की 100% पाठ आहे, हे कधीच करायचं नाही. अभ्यास आहे ना, ज्या दिवशी कॉलेज सुरू होतं त्या दिवशी सुरू करायचा आणि सातत्यानं वर्षभर थोडा अभ्यास करायचा. मस्त 7 तास झोपायचं, मस्त स्वतःसाठी पण 2 तास द्यायचे, मस्त उरल्या वेळात अभ्यास करायचा. ही एक प्लॅनिंग असते. तुम्हाला माहिती आहे का? 7 तास झोपला, 2 तास तुम्हाला दिला, 9 तास गेले, 4 तास तुम्हाला दिला, तरी पण 2 4 किती? माझा हिशोब कमी आहे, 13 तास गेले, बरोबर आहे ना? तरी पण तुमच्याकडे किती उरले? 11 तास उरले ना. 5 तास कॉलेजमध्ये गेले, आणि आणखी 6 तास आहेत ना. किती पाहिजे अभ्यास? 4 तासापेक्षा जास्त अभ्यास असण्याची गरज पडत नाही, तरी तुमच्याकडे वेळच वेळ. त्याला प्लॅनिंग म्हणतात, डिसिप्लिन म्हणतात. ह्या डिसिप्लिनमध्ये राहा. बघा माझी अभ्यास करायची स्टाईल कशी होती? मी डे 1 अभ्यास करायचो, कारण मी जरा आवरेज विद्यार्थी आहे. प्रामाणिकपणे सांगतो, मला 1 तास पाठवत नाही, मला 2 तास पाठवत नाही, मला 10 वेळा वाचताना पाठवत नाही, मला साधारणपणे 20 वेळा वाचायला लागतं पाठवत.
प्रामाणिकपणे सांगतो, मी थोडासा एवढा हुशार नाही आहे, माझा IQ इतका चांगला नाही. अगदी ऑनेस्टली प्रामाणिकपणे सांगतो. फक्त माझ्यामध्ये एक क्वालिटी चांगली आहे की मी कष्ट करायला कमी पडत नाही. अजिबात. मी स्टुडंट असताना कष्ट करायचो, आता डॉक्टर आहे तरी मी कॉलेज 14 तास काम करतोय. म्हणजे मला कष्ट करायला आवडतात, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, ते पण एक कारण असेल. पण कष्ट करायला हात कमी पडत नाही. पण माझी तेवढी ब्रेन, जसं तुमचं IQ एकदा वाचलं की पाठ आपलं होत नाही, होत नाही. पण तुम्हाला सांगतो माझी सिस्टीम अशी की पहिल्या दिवसापासून शांतीने अभ्यास करायचा, दररोज अभ्यास करायचा, स्वतःला बंद वेळ द्यायचा. आमचा ना मेडिसिनचा पेपर होता आणि मी पहिल्या दिवसापासून अभ्यास करणार प्राणी, पहिल्या 11th राऊंडला अभ्यास करणार प्राणी नाही. कन्सिस्टन्सी तुम्हाला उदाहरण देतो. आणि आम्ही अंबाजोगाईमध्ये राहत होतो. माझे मोठे भाऊ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे च्या घरी मी राहत होतो. म्हणजे असंच आहे की मायांना, माझ्या आईवडिलांना मी मायांना म्हणतो. मायांना हे माझे पहिले आईवडील आणि दादा बहिणी, मोठे भाऊ आणि बहिणी, हे म्हणजे दुसऱ्या आईवडील असं नाते घरात. त्यांच्याच घरात मी 12.5 वर्ष राहिलो होतो, त्यांच्याच घरात शिकलो. त्यांनी शाळा कॉलेजमध्ये मला ॲडमिशन दिलं. हे सगळी पुढची प्रोसेस आहे. तुम्हाला सांगत होतो मी की तिथं दादांच्या क्वार्टरमध्ये राहायचो. तिच्या ठिकाणी 4 क्वार्टर होते, मला 4 क्वार्टर होते. आम्ही ग्राउंडला राहायचो. आमच्या वर एक सर राहायचे, आमच्या बाजूला एक सर राहायचे, खाली एक सर राहायचे, सगळे सर म्हणजे. तर ते ना डॉक्टर ND कुलकर्णी सर आमच्या वर राहायचे. ठीक आहे. ND कुलकर्णी सर हे मेडिसिनचे प्रोफेसर होते. ND कुलकर्णी सर म्हणजे एकदम कुरकुडा माणूस, खूप केलाही पडते एवढे कुरकुडे. पण तुम्हाला सांगतो, इतका आदरयुक्त माणूस, म्हणजे अगदी जाधव सर एकदम आदरयुक्त माणूस. म्हणजे ND कुलकर्णी सर नसताना जरी चालले तर आम्ही 10-20 फूट लांब जाऊन कमरेतून गुड मॉर्निंग म्हणायचो. म्हणजे इतका आदरयुक्त, कारण त्यांना प्रचंड नॉलेज होतं आणि त्याच्यात त्या नॉलेजला सगळ्यांना खूप रिस्पेक्ट करायचे. आणि ND सर वर आहे. मी घरात गेलो, माझ्या मोठ्या भावाला 3 लेकरं होते, खूप छोटे लेकरं होते. म्हणजे मी फर्स्ट इयरला लागलो तेव्हा त्यांची मोठी मुलगी 6 वर्षाची होती, दुसरी मुलगी 4 वर्षाची, मुलगा दिलं होतं. ती लहान लेकरं होते. मी फायनलला जाईपर्यंत 4-4 वर्ष वाढले. त्याच्यापासून असते फरक पडला नाही. म्हणजे 10 वर्षाची, 8 वर्षाची, झाला 5.5 वर्षाचा मुलगा. त्याच्यापर्यंत विचार होतो. पण मला ना हे 3 लेकरं प्रचंड आवडीचे. म्हणजे इतका धिंगाणा त्यांच्याशी करायचो ना मी, तुम्ही मेजरच करू शकत नाही. म्हणजे धिंगाणा करणे घरात गेल्यानंतर. ते 10, 8 आणि 5.5 असं त्यांचं वय होतं, पण माझं वय 4 वर्ष होतं घरात. म्हणजे इतका मी धिंगाणा सगळ्याच्या पण मी करायचो. मेडिसिनचा पेपर होता आणि मी घरात गेलो, सकाळचे 8 वाजलेले आणि मी धिंगाणा सुरू केला. असं धिंगाणा सुरू केला की काचा पडतील असं धिंगाणा करत होतो घरामध्ये. जोरात चुकी सुरू होती. मी कोणाला काहीतरी करणार, एकदम छोटे नाटणार, ओरडणार, सगळं. ND कुलकर्णी सर वरतून आले, त्यांच्या विषयाचा पेपर होता, त्यांनी बेल वाजवली आमच्या क्वार्टरची. बेल वाजवली की बहीण दरवाजा काढला. आमच्या बहिणीमध्ये एकदम साधा सरळ माणूस, विठ्ठल काय करतोय, आता बहिणीने उत्तर काय द्यायला पाहिजे, काहीतरी बनवते, धिंगाणा करतोय, सांगितलं सरळ. बापरे, ND सर मध्ये आले, विठ्ठल. हा सर गुड मॉर्निंग सर. काय करतोय? नाही सर. अभ्यास झाला? हो सर. सगळे व्यवस्थित? हो सर. अगदी शब्द मुला सगळं जाऊन सोबत टाकलं सरांसमोर. सरांचे सगळे उत्तर हो दिले. सरांच्या पाय पडलो. सर गेले, दरवाजाची कडी लावली, धिंगाणा सुरू. मस्त पैकी क्लासला धिंगाणा केला, मस्त पैकी. मग आपल्याला 9 वाजता जेवण देऊन 9:30 पेपर, 10 वाजता पेपर होता. आणि तुम्हाला सांगतो, मला नो मेडिसिन मध्ये गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडल. 36 वर्षापूर्वी मेडिसिन मध्ये मला 36 वर्षापूर्वी मेडिसिन मध्ये मला जेवढे मार्क होते ना, गेल्या 36 वर्षात कोणीच नाही घेऊ शकत. कारण पुस्तकाचा पान पाठ करतो, पान आपला विषय आला पाहिजे, म्हणजे आला पाहिजे. आणि एक माझी मैत्री म्हणजे माझीच क्लासमेट, बघा अभ्यास करण्याची पद्धत. आम्ही ना तुम्हाला त्यांचं कॉलेजमध्ये अंबेजोगाई पाहिजे, पण अंबेजोगाईचे खाली एक कॉलेज आहे, SRJ नावाचं कॉलेज आहे खाली, स्वामी रामानंद नावाचं कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये आमचा फायनल इयरचा पेपर होता. तर आम्ही वर म्हणजे 3 किलोमीटर आमचं मेडिकल कॉलेज आहे. तिथून 3 किलोमीटर आम्ही रिक्षात, म्हणजे कसं जसं 2-3 मुलांनी रिक्षा करून आम्ही सगळे गरीब घरचे लेकर, आम्ही 50 जण होतो. मग सगळ्यांनी मित्रांवर रिक्षा करून जायचं. तर आम्ही 3 मित्रांनी रिक्षा केला होता. माझी मैत्री म्हणजे माझ्या वर्गामधली एक मुलगी एका रिक्षात बसलेली होती. मी एका रिक्षात बसत होतो, बघा तिच्या अभ्यास करायची पद्धत. आम्ही रिक्षात 3 जण बसायला लागलो. आम्ही एका रिक्षामध्ये 3 माझी मुलं म्हणजे विद्यार्थी आम्ही क्लासमेट. मी समोर लक्ष दिलं माझं, तर माझी मैत्रीण एका रिक्षात बसली होती, माझी क्लासमेट रिक्षात बसली होती. तिच्याकडे बघत होतो. तर तिच्या एका बाजूला तिची आई बसली होती, तिच्या एका बाजूला मागे रिक्षात 3 बसतात ना, आई बसली होती. केस विचारत होती, केस विचारा वेळ नाही, म्हणजे आपलं चुकलं बस, आपलं धिंगाणा करून आलं. म्हणजे बघा ना किती चूक आहे माझी. म्हणजे मी धिंगाणा घरात करत होतो, त्या बिचारीला वेळच नाही मिळाला. तिथपर्यंत मी पाच लक्ष दिलं, बरं वाटलं. तिच्या बाजूची बहीण बसली होती आणि ती घास भरत होती.
नाही तिला खायला पण मिळालंय बरोबर ना इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे तिचा भाऊ रिक्षामध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता आणि पुस्तक शपथ सांगू मेडिसिनचा पेपर आहे एवढं पुस्तक काय पुस्तक नाही झालं सगळं पण शपथ सांगू का माझ्या हृदयाला अशा आट्या पडायला लागल्या गाठी बसायला लागल्या मला वाटायला लागलं बॉस विठ्ठल हाडेचं चुकलं नाही मित्रा तुझीच क्लासमेट आहे भविष्यात वाचायला लागली आणि घरी लेकरावर डिंगाला करायला लागला तुला कळत ना काही मी असा मला म्हणत बसलो पण बघा ती नापास झाली विठ्ठल मला काय सांगायचंय याचा अर्थ असा आहे त्याला कन्सिस्टन्सी असं म्हणतात एका दिवसाने रिक्षामध्ये 15 मिनिट अभ्यास करून माणसाला यश मिळत नसतं कारण अंडरस्टँड की तुम्हाला एखादं यश पाहिजे तुम्हाला काहीतरी मोठं व्हायचंय तुम्हाला खूप जग जिंकायचंय ना तर सातत्यानं प्रयत्न करा एका दिवसाच्या प्रयत्नाने कुठलाच माणूस जगात मोठा होत नसतो म्हणून तुम्ही अशा ठिकाणी आलात ना तर तुम्ही सातत्य टिकवा पण आणि हे तुम्हाला कळलं नाही कन्सिस्टन्सी अशी गोष्ट आहे तुमच्या आयुष्यामध्ये जी तुम्हाला 100% यश देते त्यामुळे ना बोर झालं अभ्यास करू वाटत नाही म्हणजे हे चुकीचे लक्षण आहे अभ्यास करू वाटत नाही तर काय करू वाटतं मला काय म्हणायचं यू आर स्टुडंट आणि तुम्हाला पुन्हा सांगतो जगातलं सगळ्यात सोपं काम काय माहिती आहे अभ्यास करणे जगातलं सगळ्यात सोपं काम त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी सर्जन आहे बरोबर आहे मला कापाकापी करायची असते एखादा मी दात सुंदर करणारा प्राणी आहे म्हणजे मी सगळं सुंदर करणारा प्राणी आहे ओके मी आजही एक नाकाची सर्जरी करून एका मुलीचं मस्त नाक तयार करून घेऊन आलो म्हणजे आय डू इट एव्हरी डे आपण नाकाच्या सर्जरी भारताच्या सगळ्यात जास्त धातूमध्ये करतो मला एक पॉईंट जरा वेगळा सांगत होतो सर्जरी करणं हे टेक्निकल काम हायएस्ट टेक्निकल काम त्याच्यामध्ये तुमची केसमध्ये सुद्धा मिस्टेक झालेली जमणार नाही म्हणजे तुम्हाला कुठली का सर्जरी असते चिल्लर असते चिल्लर साधी गाठ काढायची सर्जरीपासून ते साधं हृदय बदला सर्जरीपर्यंत तुम्हाला सर्जरी ही सर्जरी त्याच्यामध्ये तुम्हाला केस वाढी पण जमणार नाही आणि त्यात काही चूक झाली तर ती रिव्हर्स करण्यासाठी गोष्ट असते बरोबर आहे ना पण समजा तुम्ही एक पुस्तक वाचलं आणि तुम्हाला ते जमलं नाही परत वाचू शकता की नाही सोपं आहे 2दा वाचलं जमलं नाही परत वाचू शकता की नाही अरे सोपं आहे राजा म्हणजे 10 वेळा वाचलं जमलं नाही परत वाचू शकता की नाही म्हणजे ही इतकी जगातली सोपी गोष्ट आहे ना अभ्यास करणे बरोबर आहे त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं ना की काहीही आवड आहे हो ऍडमिनिस्ट्रेशन आवड आहे त्या लोकांना विचार किती आवड आहे 1000 लोक विचारणार नसतात एव्हरीडे म्हणून खेळ आवड आहे तुम्हाला मुलांनी सांगतो त्याला खूप सराव लागतो खूप प्रॅक्टिस लागते खूप वेगळं ते पण एक अभ्यासच पण तुम्हाला सांगतो ना सगळ्यात सोपं पुस्तक वाचणं काम आहे काहीच नाही ना फॅनखाली बसून पुस्तक वाचायचं त्याच्यावर जाणं काय शकतं बरं ते कल्याण करणार आहे ना दुसरं काहीच करणार नाही तुमचं त्यामुळे जगातलं सगळ्यात सोपं काम पुस्तक वाचणे ना अभ्यास करणे पुस्तकं पाठ करायचं असतील तर तुम्हाला पुन्हा सांगतो बऱ्याच वेळा बरेच लेखक मला बोलतात सर तुम्हाला काय सांगावं की आमची ॲबिलिटी किती आहे ना हे आमच्या आईवडिलांना कळत नाही आमची ॲबिलिटी किती आहे आमच्या आईवडिलांना कळत नाही टीचरला पण कळत नाही हो फार आकर्षण करतात टीचरला शाहू कॉलेजमध्ये आकर्षण करणार तुम्ही करणार आता असं एका मुलाने मला सांगितलं त्याला एक स्टोरी सांगितलं मला पण सांगतो मी आणि मी तुम्हाला किती शब्द सांगितले पहिला शब्द काय सांगितला दुसरा आणि तिसरा शब्द आहे कॉन्फिडन्स काय जी लेकरं स्वतःला कमिटमेंट करतात त्यांना काहीतरी बनायचंय एकदाही शाळा बोलायचं नाही एकदाही कॉलेज बोलायचं नाही दररोज अभ्यास करायचा डिसिप्लिन मध्ये राहायचं आणि आपल्यासाठी आपल्या आईवडिलांसाठी आणि पर्यायी कॉलेजसाठी देशासाठी मोठा माणूस व्हायचं दिस इज अ कमिटमेंट तुम्ही सगळ्यांनी केली आहे ही कमिटमेंट जे लेकर कन्सिस्टंट ठेवतात त्यांना कॉन्फिडन्स येतो तुम्हाला मी सांगतो का ॲबिलिटीवर बोलतो तुम्हाला मी सांगतो कॉन्फिडन्स कसा येतो एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो आमच्या क्लासमध्ये सिरिया नावाचा मुलगा होता सिरिया नाही 11-12 इथंच याच कॉलेजमध्ये तर आम्ही सिरिया बोलायचो तर आजही आम्ही सिरियाच नाही तर काय झालं माहिती आहे का सिरियाची ओळख माझी वेळेचं वेळ कारण आहे सिरियाचे वडील स्वयंपाकी होते मला स्वयंपाक करतो ते लोकांच्या घरी जाऊन ते बुंदी काढायचं काम करायचे आणि माझी सिरियाची ओळख एवढ्यासाठी झाली होती की सिरियाची वडील जेव्हा यायची बघा तुम्ही 11-12 2 वर्ष हाताने स्वयंपाक करून खात होतो आणि पत्र्याच्या रूममध्ये राहत होतो
आमचं 20 रुपयाचं भाडं होतं, कारण आम्हाला पैसे धरून येऊ शकत नव्हते. 20 रुपयाचं कर्ज करून पुढे आम्हाला देत होते, आमच्या खूपच अडचणी होत्या. पॉईंट जो वेगळा आहे ते सिऱ्याचं अट्रॅक्शन होण्यासाठी मला झालं की सिऱ्याचोडी यायचे तर ते झाऱ्यामध्ये झारा घेऊन सोबत यायचे. झाऱ्या म्हणजे मोठा असा असतो ना, आणि त्याला ते धोती बांधून आणायचे. त्या धोतीच्या ह्याच्यामध्ये गाठीवडी बांधून बुंदी घेऊन यायची. आणि सिऱ्याचोडी जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा आम्ही जवळजवळ बसायचो, कारण ते बुंदी घ्यायला मिळायचे. तुमचा विषय खूपच वेगळा होता माहिती का? बुंदी मिळते त्याचा काय मोठा विषय होता. ते बुंदी खाण्यासाठी सिऱ्याची मैत्री, दुसरं काहीच कारण नाही. मग ते एक दिवशी काय झालं, मी सिऱ्या माझा आणखी एक मित्र आम्ही तिघं नसतो. मग सिऱ्या माझ्याकडे आला आणि त्याने काहीतरी वाक्य लिहिलं होतं. त्यांनी काहीतरी वाक्य लिहिलं होतं, एक्झाम आठवतं ते वाक्य लिहिलं होतं. पण ते वाक्य त्याने लिहिलं होतं वर्तमान काळामध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये. ऍक्च्युली ते वाक्य भूतकाळी होतं, म्हणजे त्यानं ईज लिहिलं होतं, तिथं वाज द्यायला पाहिजे. सिऱ्या आला आणि मी म्हटलं, सिऱ्या अरे तू ईज लिहिलास रे, ईज. म्हणलं मग काय झालं? तसं नाही म्हटलं, हे वाक्य कसं आहे, भूतकाळात आहे, तर ते इट वॉज पाहिजे असतं. काय सांगतोस मला बेटा, तू काय पण सांगतोस? म्हणलं का? हे बघ ना, नियम कसा आहे, मराठी इंग्रजी सोडं, नियम कसा आहे, करता. आता इंग्रजीच्या पण बसल्यात काय सांगू, करता क्रियापद आणि कर्म. कोणा गेला सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट झालं की वाक्य झालं ना. बघ ना, हे करता हीच क्रियापद आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे ना. मग तू चुकीचं सांगतोय. अरे मला टेन्स नावाची गोष्ट असते की नाही, वर्तमान काळ भूतकाळ भविष्य असतं की नाही, असलं काही नसतं. आता हे सगळं झालं. मी याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आमचे कन्सेप्टच असे होते. आणि मग हे कन्सेप्ट घेतलेला हा सिरिया इथं आला होता कॉलेजला. त्याची पुढे विषय आले, मग पुन्हा आम्ही एकत्र जमलो. त्या म्हटल्याने ते त्यांनी बुंदी काढली, बुंदी आमच्यासमोर ठेवली, आम्ही खायला सुरू केली. आम्ही बुंदी खाल्ली आणि बुंदी खाता खाता सिऱ्याची वेळ, सिऱ्या का दादा? त्याच्या वडिलांना दादा म्हणायचं, का दादा तुला माहिती आहे का ही बुंदी कुणाची आहे? त्यांची भाषा विचारायची मला, वडिलांचं असं असतं, ही बुंदी कुठली कुणाची तुला माहिती आहे का? सिऱ्या म्हणला नाही बाबा, नाही दादा कुठली आहे? अरे म्हणे ते परळीचं ते थर्मल पॉवर स्टेशन आहे ना, थर्मल पॉवर स्टेशन आहे ना, त्याचे मुख्य इंजिनियर आहेत म्हणे. त्याचे मुख्य इंजिनियर आहेत ते सुप्रीम इंजिनियर आहेत. तुला सांगतो सिऱ्या, त्यांच्या घरी गेलो होतो मी स्वयंपाक करायला. तुला सांगतो सिऱ्या की तुला गाड्या होत्या आणि ते कार होत्या कार आणि नोकर होते. अरे मला घेऊन घरात जायला पर्यंत नोकर आला होता. तुला काय सांगू सिऱ्या, मी त्यांच्याकडे बघत जर राहिलो की एवढा मोठा माणूस होऊ शकतो इंजिनियर झाल्यानंतर. माझी इच्छा आहे बघ त्यांच्या सांगा तो इंजिनियर हो. मला हे कळलं नाही, तुला सांगतो त्याला हीच वाज कळलं ना, आणि ह्याचा बाप म्हणतो इंजिनियर हो. कसं म्हणजे मला ना, मी आता तर काय म्हणावं, आपलं काम बुंदी खाण्याशी आहे, होऊ द्यावं काय करायचं, आपली बुंदी खाली निघू आपलं काम झालं. तुला सांगतो बरोबर ते शिल्लक ते काय म्हटलं माहिती करतो दादा, मला ही खुली आहे ना, त्यांच्यासोबत नको मला, त्यांच्यासोबत नको. का? कारण मी मोठ्यानं वाचतो म्हणे, आणि मोठ्यानं वाचलं ना त्यांना डिस्टर्ब होतं म्हणे. ते मला दररोज बघत म्हणे मला जवळ वाचतो, मी मला जवळ वाचू शकत नाही म्हणे, मला वेगळी खोली करून द्या. आणि होतो मला मला काय कळलं, तू कशाला मागणी करू बाप, त्याच्या पुढचा बाप बक्षे वेगळी खोली करून देतो लगेच उद्याच. काय होणार आहे, दरवेळा मी इतके स्वयंपाक करतो, आता आम्ही 2-3 स्वयंपाक जास्त करतो आणि तुला पैसे आणून देतो आणि खोली पण वेगळी करून देतो. त्या माणसाने त्याला खोली वेगळी करून दिली आणि आमचा सिऱ्या उठला, बापाकडून पैसे घेतला आणि नीट तिथे एक लातूरचा जनरल स्टोअर होता आहे का, तिथं गेला आणि 1 क्विंटल रोलिंग पेपर घेऊन आला. 1 क्विंटल रिक्षा टाकला, सायकल रिक्षा 1 क्विंटल रोलिंग पेपर आणला. उठून आणला काय, 1 गठ्ठा 2 गठ्ठा 3 गठ्ठा रूम मध्ये. काय सिऱ्या, काय नाही मला रोलिंग पेपर आहे, किती आणलायस? 1 क्विंटल आले, पुढच्या आठवड्यात पुढच्या आणणार किती आणणार आहे, किती आणणार आहे? 10 क्विंटल आणायचे असं ठरलं. 10 क्विंटल म्हणजे मला काहीच कळलं ना. माझ्यावर विचार चित्र होता, काय करतो त्यानं. आणि तुम्हाला खरं सांगतो, ह्या पोराने गणित पाठ करायला सुरू केले, गणित पाठ करायला सुरू केले. आता मला कळच ना, म्हणजे मी बायोलॉजी पाठ केलं होतं, केमिस्ट्री पाठ केलं होतं, फिजिक्स गोष्टी पाठ केलं होतं, गणित पाठ करायचे फॉर्म्युला पाठ केले होते, आम्ही केले होते, पण गणित पाठ करायचं कळच ना मला. तुम्ही गप्पा समजा, तुम्ही काय बोलायचं नाही, फक्त बुद्धी खाला या. ठीक आहे, जाऊ काय करायचं.
ह्यानं सुरू केलं आणि ह्या पोराने 12वीला सगळे रेफरन्स पुस्तकं आणि 10 क्विंटल रोलिंग पेपर लिहून काढले. 10 क्विंटल रोलिंग पेपर लिहून काढले बरोबर तुम्हाला सांगतो. आणि ह्या पोराला मॅथमध्ये 100 पैकी 100 मार्क पडले. ओके, त्याचा इंजिनिअरिंग ग्रुप माझ्यापेक्षा 2 मार्कांनी जास्त झाला. माझ्यापेक्षा मला 100 मार्क पडले त्याला. माझ्यापेक्षा ग्रुप 2 मार्कांनी जास्त झाला, चांगला झाला माझ्यापेक्षा. ओके, माझं इंजिनिअर काय मला पण इंजिनिअर व्हायचं होतं. वेगळ्या कारण मी डॉक्टर झालो, पण त्यामुळे दोन्ही ग्रुप होते. माझे मोठे भाऊ म्हणले की इंजिनिअर डॉक्टर व्हायचं वेगळा आहे. आणि हा मुलगा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला लागला, तो इंजिनियर झाला आणि खरंच तो आज स्टुडंट इंजिनियर आहे. पण इथंच आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या वडिलांना ऍबिलिटी कळली नाही का तुम्हाला कळली नाही? तुमचे वडील, तुमची आई म्हणतात की तुम्ही असं व्हा, तेवढं व्हा, तुमचं कोणाच तर कम्पेअर करतात आणि कम्पेअर करून तुम्हाला राग येतो. याचा अर्थ तुम्ही चुकताय का वडील चुकताय? 100% तुम्ही चुकताय. तुमच्यामध्ये प्रचंड ऍबिलिटी आहे, फक्त ती बाहेर काढायची गरज आहे. बाहेर काढा, स्वतःला सिद्ध करा. आणि तुम्हाला सांगतो की आमच्या सिर्यानं 10 क्विंटल रोलिंग पेपर लिहिल्यानंतर त्याला एक गोष्ट त्याच्या निर्माण झाली आणि त्याला म्हणायचं कॉन्फिडन्स. काय हा कॉन्फिडन्स कधी येतो? कमिटमेंट केली की इंजिनियर व्हायचं. सातत्यानं 10 क्विंटल रोलिंग पेपर लिहून काढले आणि त्याला गणित पाठ करून 100 पैकी 100 मार्क घेतले. त्याला कॉन्फिडन्स म्हणतात. कळलं मी आम्हाला ते? कॉन्फिडन्स कधी येतो? तर आपल्याला कमिटमेंट करता आली पाहिजे. ती कमिटमेंट सातत्याने टिकवता आली पाहिजे. त्यांना कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्स आलं की यश मिळतं. माझ्या लेकराचं तुम्हाला सांगतो, 6 मिनिटं लेकर आहे माझ्या लेकराचं. असाच कमिटमेंट करणारा लेकर थोड्यासाठी मी माझ्या लेकराचं तुम्हाला देतो. तुम्ही सगळे माझ्या लेकरासारखे आहात. मला जरा बारकाने ऐकून घ्या. मी माझ्या लेकरासारखे आहात असं का म्हणतो? कारण हे लेकर खरंच मला खूप जोडले गेले. मला मी पुन्हा सांगतो ना की मुलांसाठी, स्टुडंटसाठी मी नाही का म्हणत नाही. त्याचं कारण आहे की मला असं वाटतं ना की खरंच माझे लेकर आहेत आणि हे असेच मोठे झाले पाहिजे. एक वेगळीच भावना माझ्या मनात तुमच्याविषयी तयार झाली आहे. मी पण म्हटल्यावर प्रेम करता आणि मी पण लेकरावर प्रेम करतोय. असंच नातं तुम्ही तयार केलं, मी तयार केलं. त्यामुळे एक वेगळी भावना तुम्हाला सांगतो. मी माझा मुलगा 12वीला असताना त्याचा ठरलेला असायचं की 1 तास अभ्यास, 2 तास सुट्टी, पुन्हा 3 तास अभ्यास, पुन्हा 2 तास सुट्टी, पुन्हा 3 तास अभ्यास. रविवारी अभ्यास करायचा नाही. 100% डिसिप्लिन मधला मुलगा. मी त्याला डिसिप्लिन सांगितलं नाही सांगितलं खरंच तर, पण तो 100% डिसिप्लिन मधला मुलगा तुम्हाला सांगतो मी. आणि एक दिवशी घरी गेलो. मी जरा मुलाबरोबर जेवण करणारा बाप आहे. मला लेकरांवर जेवण करायला आवडतं. म्हणजे माझी माय, अण्णा, माझा मुलगा, मी आणि माझी बायको हे 5 जणांचं जेवण आमचं फिक्स असायचं. इव्हन कोण कुठे बसायचं ते पण फिक्स असायचं. अण्णा मुख्य टेबलच्या चेअरला बसतील, त्याच्या बाजूला मी बसणार, माझ्या बाजूला माझा मुलगा, माझ्या अण्णांच्या बाजूला माझी बायको, माझ्या बायकोच्या बाजूला माझी माय. ह्याच्यात पण बदल झालं. 19 वर्षांनी असं बसतो. 19 इयर्स 1-2 दिवस नाही. ओके, असं जवळ होतं, असं जवळ होतं. तर एक दिवशी मी घरात गेलो आणि मला जर गडबड होती आणि म्हणून प्रसाद अभ्यास करत असला तर बायकोला विचारलं की प्रसादला किती वेळ आहे? त्याचा ठरलेला ठेवून संपला. म्हणजे 10 मिनिटं आहे. माझी बायको म्हणत 10 मिनिटं आहे. तेव्हा गेलो, टेबलवर बसला होता, अभ्यास करत होता. मी त्याच्या टेबलवर, तो इथे बसलाय आणि मी इथं असं वाजवलं. 3दा वाजवलं. बाप आणि मी तुझा बाप आहे. 3दा वाजवलं. 3दा वाजवल्यानंतर पण माझ्या लेकरांनी त्या पुस्तकाकडचं असं पण नाही पाहिजे. तो पुस्तकात बघत होता त्याने असं पण नाही पाहिजे. मी 3दा वाजून परत निघून गेलो. मी त्याला पुन्हा नाही दिसलो. किती मिनिट राहिले होते? 10:30. त्याच्यानंतर संपला. मग तो उलटा अलार्म करायचा, सगळं केला, त्याचा अभ्यास संपला. एक्झामला गेला तो. नेमकं तेव्हा त्यांच्या बॅचला नीट होती आणि त्याच काहीतरी कोर्टाचा निर्णय आला आणि सीईटी झाली. त्यांच्याच बॅचची गोष्ट. 2 महिन्यामध्ये तुला सीईटी द्यायची परिश्रम झाला. त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्याला ठरवून टाकलं होतं आणि गेला तिथे सेंटरवर गेला. आणि मी कधी त्याला सोडायला गेलो नाही, मी कधी शाळेत गेलो नाही. इथे आलो होतो 11वीच्या ऍडमिशनला, तिथं बसलो होतो सगळ्यात क्लासला. पालक आलो होतो. सरांनी उचल मला घेऊन आले, म्हणजे पोराने भाषण देऊन जा. त्याच्यामुळे पालक कधी गेलो होतो. शाळेमध्ये दिवशी गेलो, नॅशनल कॉलेज स्कूलमध्ये जातो. तर तिथे गेलो आणि तिथे पण तो अँकर करत होता. मी गेस्ट म्हणून गेलो. त्यानेच माहीत हातात दिलं, मी बोलून निघून आलो. म्हणजे पालक म्हणून एकदाही शाळेत कुठेच गेलो नाही. शाळेत गेलो नाही, कॉलेजमध्ये गेलो नाही, सोडायला गेलो नाही, कधीच गेलो नाही. पण तो एक्झामला गेला 12वीच्या नीटच्या एक्झामला. आणि तिथून माझी बायको त्याला घ्यायला गेलो. तिथं मोबाईल घेऊन तिथून मला फोन केला सेंटरवर घ्यायला. एक्झाम झाल्यानंतर पप्पा बायोलॉजीमध्ये 100%. बघा थोडासा कॉन्फिडन्स. बायोलॉजीमध्ये 100%. मला माहित होतं ना ह्या ठिकाणी एवढा अभ्यास करायचा मिळतात काय अडचण. घरी आला, ये मला अभिनंदन. घरी आला, एक आन्सर ती आली पहिली आणि 100 पैकी 100 मार्क बायोलॉजीमध्ये होते. आम्ही खुश होतो.
चला तर डॉक्टर व्हायचं. काय झालं ते माहिती, दुसरी आन्सर की आली, त्याचा एक मार्क गेला. ते नेमकं दुसऱ्या आन्सर कीमध्ये गेलं. रडायला लागला कसं, इतकं रडायला लागलं, बघायचंच काम नाही. तर आमच्या घरातली भांडण अशी, माझी माय नसीब गेली, माझा बाप नसीब गेला. पण हे दोघं जण त्याच्या एवढे प्रमाणात आहेत की त्यांच्यासोबत कचरा आहे. म्हणजे प्रसाद समोर माझी किंमत एकदम शून्यातली शून्य आहे, मायनसमध्ये. म्हणजे त्याला इतकी किंमत आहे घरामध्ये, बघायचंच काम नाही. म्हणजे माझी माय यांना कधी पण आजारी पडली ना त्याची ट्रीटमेंट घेतात, माझी घेत नाही. काय सांगतो मला, म्हणजे वेगळाच विषय झाला घरामध्ये. म्हणजे त्याची खूप वेगळी शांत आहे त्याची. म्हणजे तो आणि करायला लागला मला मी उघडी बसलो, बोलून घेतो, हिडल्या इकडे लेकरू रडायला कळत आहे का? हो अण्णा म्हणलं, मला कळतंय. हे बघा म्हणलं, ह्या प्रसादने जे काय उत्तर लिहिलं होतं असं उत्तर महाराष्ट्राच्या कितीतरी मुलांनी लिहिलं असेल, सगळ्यांचा मार्क गेलाय, त्याचा एकच गेलाय का? आणि समजा एक मार्क गेला, काय होणार आहे? त्याला 100% बेस्ट मधल्या बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळते. कसे लोक रडायला हे करायला मला बाप कशी आलं थांबा मला पाच मला काही माहित नाही. ते बघ त्याने करा काय झालं काय म्हणत त्याला असं डोळ्या मोठ्या मोठ्या करून सांगतो रडू वगैरे अंदाज करून कुठं बरोबर अंदाज करून बघायला पाहिजे तो बाप्पा असला बरं घरात झापा लागले पेशंट झापलाच त्या लेकरासाठी झापायला लागले. असं मी त्याला म्हणालो काय करू काय असं त्याला म्हणलं काय होतं त्याला कळत अंधाने कळत तुला कळत नाही असं काय होत असतं. त्याला कळलं की मी काय करत डायरेक्ट शाहूकाराला गेला ज्युनियरच्या तिथे प्रिन्सिपल जाऊन भेटला की म्हणे माझं उत्तर बरोबर आहे. सगळ्या प्राध्यापकांना भेटला माझं उत्तर बरोबर आहे. तिथे मॅडमचा मला फोन आला वाईस प्रिन्सिपल राणीचा प्रसाद आला काय झालं ते म्हणे प्रसादचं उत्तर बरोबर आहे. अहो मॅडम जाऊ द्या तुम्ही त्याला कसं लागेल कुठे त्याचं उत्तर बरोबर आहे मला माहिती आहे सगळ्या जगाला माहिती आहे समजा हे उत्तर सगळ्यांना चुकलंय त्याच्यावर मला पण करायला लागलं कोर्टात जायचं तुम्ही काय होत तुम्ही काहीच करू नका आम्ही करतो आम्ही ते दाखल करतो कोर्टात केलं स्टुडंट आहे काय काय बिलकुल कुठेच नाही मला काय दिलेलंच नाही. कोर्टाने असं दिलं की याच्यावर एक 12 लोकांची कमिटी नेमा म्हणे आणि 12 लोकांच्या कमिटीला 3 आठवडे वेळ द्या 3 आठवडे वेळ दिला कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे. आणि तुम्हाला सांगतो 3 आठवड्यानंतर 12ला 12 प्राध्यापकांनी त्याचा रिप्लाय दिला की प्रसाद हानेचं उत्तर बरोबर आहे आणि त्याला पुन्हा पुन्हा 100 पैकी 100 मार्क पडले. त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं हा कधी येतो कधी येतो मी सांगतो तुम्हाला कमिटमेंट and consistency gives you confidence. हे लिहून ठेवा हे लिहून ठेवा हे लिहून ठेवा नुसतं नाही तिथं लिहा हृदयात लिहा हृदयात ते मेंदूमध्ये आणा आणि जसाच तसं करा. हा यशाचा पासवर्ड मी सगळ्या लोकांकडे बघितला 2 मिनिटात मला संपवायचं. मी मला सांगत होतो की लास्ट ज्या गोष्टी मी सगळ्यांकडे बघितल्या जगातले सगळे ह्या कोणी झाले लोक पाहिले मी खूप मोठी लोक मी पाहिली की ज्यांच्याकडे कमिटमेंट केली आहे कन्सिस्टन्सी आहे कॉन्फिडन्स आहे आणि मोठी झालेली लोक मी पाहिली. पण मी एक तुम्हाला यशाच्या पासवर्ड मधला शेवटचा शब्द सांगणार आहे. मी तो माझा आहे त्याच्यामध्ये दुसरं कोणीच नाही आहे तो प्युअरली माझा आहे आणि दॅट इज कॉल्ड एज कनेक्शन. काय पहिला कुठला दुसरा तिसरा चौथा कनेक्शन. सगळ्याला सगळे सी 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 4 सी हा यशाचा पासवर्ड आहे. कनेक्शन म्हणजे काय तर तुम्ही कनेक्टेड राहा. तुम्हाला तुमचं यश टिकवायचं ना तर कनेक्टेड राहा. आणि कुणाला कनेक्टेड राहा तर आई वडिलांना कनेक्टेड राहा. ओके तुम्हाला मी पुन्हा सांगतो की IQ म्हणजे तुमचा इंटेलेक्च्युअल क्वोशंट हा खूप मोठा मान्य आहे. तो आणखी मोठा आहे अभ्यासाने घासून घासून तो वाढवता येतो. मी वाढवला मला काहीच येत नव्हतं मला सगळी पूर्णपाठ पुस्तक आहेत आजही जमलं मी मेडल घेतले मी आय वॉट 14 गोल्ड मेडल्स हे सगळं जमतं IQ वाढवता येतं. माझा पॉईंट हा होता EQ वाढवा. व्हॉट इज EQ? व्हॉट इज EQ? इट इज इमोशनल क्वेश्चन. तुम्हाला मी पुन्हा सांगतो की 3-4 गोष्टी करा इमोशनल क्वेश्चनच्या. नंबर 1 दररोज एकदा आपल्या आईवडिलांच्या पाया पडायचं. किती जण पडतात पडा दररोज पडायचा. समजा तुम्ही आईवडिलांपासून दूर आहेत त्यांना पहिला फोन करा. पहिला फोन उचल्यानंतर त्यांना केल्याशिवाय तुमचं काहीच करू नका. करायचं बघा मला सांगतो तुम्हाला. नंबर 1
नंबर 2, जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना भेटता असं घट्ट पकडा, मस्त घट्ट पकडा, जोरात घट्ट पकडा. मी दररोज 14.5 तास काम करून घरात जातो. घरात जाताना असं वाटतं की माझे सॉक्स आणि बूट पण मी काढून घातलेला असतो. मी जपला मला स्वतःला, मी रन करतो, मला फेक ठेवतो, मी सर्व करतो आणि शेवटी मी माणूस मी थकतो. तर जाताना असं वाटतं की सॉक्स आणि बूट पण मी काढून नाही असं माझं वातावरण होऊन जातं. पण घरात गेलो, बेल वाजवलं, जर माइंड दरवाजा काढला आणि ती मला सापडली, तिला असं घट्ट पकडत असतो. कधी पण त्याला मला वेळ काळ काहीच नाही. जेव्हा सापडते तेव्हा मी तिला असं घट्ट पकडतो. मला सांगतो मुलांना मी तिला 30 सेकंद किंवा 40 सेकंद असा घट्ट पकडतो. इतका थकलेला असतो की माझे सॉक्स आणि बूट पण मी काढू नये. त्या 40 सेकंद तिला जेव्हा घट्ट पकडतो तर माझ्यामध्ये एवढी शक्ती येते की मला वाटते पुढची 12 तास काम करू शकतो. मला एक व्हिजिलन्स म्हणतात आणि ती इमोशनल क्वेश्चनची व्हिजिलन्स असते. ती फक्त आईकडनं किंवा वडिलांकडनं मिळते, तुलाच मिळत नाही. कधी जर बोर झालं ना आईच्या मांडीला झोपा बघा तर अर्धा म्हातारा झालं पण आजही तिच्या मांडीवर झोपतो. मला खूप भारी वाटतं. म्हणजे मला वाटतं जगातलं सगळ्यात मोठं कुठे तर बाईच्या मांडीवर असतं. करा तर एकदा करा, माझा ऐकून करा बघा. त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय आवडतं हे तुमच्या आईला माहिती आहे ना. तुमचा जन्म झाल्यापासून माहिती तुम्हाला, तुमचा जन्म झाल्यापासून माहिती. तुमचा जन्म झाल्यापासून तुम्हाला काय आवडतं तुमच्या आईला माहिती आहे ना. नाही मला तुम्हाला आता सांगतो, माझ्या घरामध्ये माझे मोठे भाऊ 67 वर्ष झाले. माझी माय आता 90च्या आसपास गेली. पण तुम्हाला सांगतो की दादा महिन्याकडे येतात एकदा. एक दिवशी मी माईला तिला सांगायला तिच्या लक्षात असो की नसो माय या रविवारी दादा येणार आहे. हे सोमवारी सुरू करावं लागतं सांगायला, पुढच्या रविवारी दादा येणार आहे. तिला 7 दिवस दररोज सांगावं लागतं. हे नियम आहे. आता हे मी शाळा कॉलेजमध्ये तासभर जातो हे सांगून आलो. मी ऑपरेशनला जातो, मी आजही तिला सांगतो मी इतका तुझ्याकडे येणार. तिला दररोज म्हणजे मी दिवसभरात सगळा वृत्तांत माझ्या वेळेला सांगत राहतो. मला खूप भारी वाटतं. मला सांगतो मी की असंच पण दादा माहीत होतं. पण एक दिवशी मी गेलो आणि फ्रीज काढलं. मला भूक लागली की फ्रीज काढत असतो, काही सापडून खायला जाईल. मी फ्रीज काढलं तर अख्खं फ्रीज दह्याने भरलं होतं. अख्खं फ्रीज दह्याने भरलं होतं. मला कळतं काय राहतं मला एवढं फ्रीज दह्याने का माझ्या बायकोचा कल्पना येते. म्हणून काय एवढं फ्रीज ते माईनं दही लावायला सांगितलं. माईनं दही लावायला सांगितलं. मान्य आहे का एवढं ते दादा येणार ना रविवारी दादा येणार आहे. तर माझ्या माईला हे माहित आहे की माझ्या मोठ्या भावाला, माझा मोठा भाऊ पण आजोबा झाला काय कोणतं भाऊ आहे मोठा भाऊ तो आजोबाच राहणार आहे. मला सांगतो मी की तो येणार आहे म्हणून माझ्या बायकोला दादाला दही आवडतं हे माहित आहे. कारण आई आहे ना ती आमची, तिला माहिती आहे दादाला दही आवडतं. म्हणून तिने माझ्या बायकोला सांगितलं की दही लाव. म्हणजे एवढं का लावलं माझ्या दही. तिला जाऊन विचारलं एवढं माय कसं असतं नाही, माझं लेकरू एकटं घरी येत नाही. लेकरावर खूप लोक येतात. माझ्या लेकराला दही आवडतं आणि मग बाकी सगळ्यांबरोबर पोषणाला द्यावं लागतं. मग सगळ्यांनी खाल्लं तर लेकराला पुरायचं त्याहून आठवडाभर दही लावलं. काय करावं म्हणजे आजही माझ्या बायका माहिती आहे की दादाला दही आवडतं. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे तुमच्या आईला काय आवडतं? प्रामाणिकपणे सांगा. व्यक्तीला पाप लागतं. मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला कळलं तर कळलं पुराण, पण तुम्हाला दररोज माहित पाहिजे की आपल्याला काय आवडतं. मला माहिती आहे माझ्या आईला काय आवडतं. नुसतं माहित नाही माझ्या बाईचा दररोजचा चहा मी बनवतो. दररोज माझ्याकडे 150 लोक काम करतात पण माझ्याकडे दररोजचा चहा मी बनवतो. ओके, मी 3-3 वर्ष सांभाळतो. परमेश्वराने भरभरून दिलं. पण तिला चहा फक्त बनवतो नाही, चहा बनवतो, हाताने पाजतो आणि पाजलाच तिला विचारतो तुला चहा कसा झाला. तर सुरकुत्या पडलेला चेहरा मस्त झाला बोलते. ते मस्त झाला मला जो चेहरा आहे ना दिवसभराची शक्ती असते. काय मजा आहे, अल्टिमेट मजा झाला. आमच्या घरामध्ये कधी एक दिवशी मी असं घरात गेलो, माझी बायको मला फोन करून घरात जातो येतोय म्हणून. त्या दिवशी न फोन करता घरात गेलो. माझ्याकडे विसरला. का फोन करायचा असतो ते गरम पोळ्या टाकते. गरम पोळ्या खाऊन मी काय काय कसली पण पोळी खायची, गरम पोळी सांभाळायची. काय वेगळाच विशेष. ते गरम पोळी घरात गेलो. अरे तुम्ही सांगितलं नाही तू येत म्हणून आता मला राहिलं. थांबा 2 मिनिट थांबा म्हणजे 2 गरम पोळी टाक. माझी बायकोने गरम पोळी टाकायला घेतली. मला भूक लागली. मला ऑपरेशन करताना भूक लागत नाही, उपरी काढताना भूक लागत नाही, पेशंट बसताना भूक लागत नाही, घरात गरीब भूक लागते. किती भूक लागते काय होते की असं तुम्ही आता म्हणजे काय खाण्यात चक्कर पडेल. किती भूक लागते म्हणून मी काय केलं फ्रीजमध्ये काय ते सापडले खायचं. त्याच्यामध्ये मला एक नारळाचा ओल्या नारळाचा तुकडा दिसला घेतलं. आता फ्रीज आहे इथे असं फ्रीज आहे की आमचं किचन मोठं. ते माझ्या बायकोने असं पाहिजे काय घेत आहे काही नाही गेलं नारळाचा तुकडा घेतोय काय घेतोय नाही तुम्ही खायचं नाही. आता ओल्या नारळाचा फ्रीज मधलं मी का नाही खायचं का बरं तो माईसाठी ठेवतो.
19 वर्ष अण्णाला विचारून माझी व्हायची, मला विचारून माझ्या मुला विचारून एकदा पण नाही झालं एकदा. आता माझ्या विचारून होतं खूप मिस करतोय. ठरलं होतं त्यांच्याकडे जायचं नाही. मला सांगतो मॅडम मिस करतो नाही की ज्या खुर्चीवर त्यांना बसायचे ऑलमोस्ट 5 वर्ष होती त्या खुर्ची कोणीच बसलो कोणीच आम्ही नाही बसलो. ते वेगवेगळ्या आठवड्यात आयुष्याला वेगळं आहे. मी तुम्हाला सांगत होतो की प्रायोरिटी ही आमची माय असते की ती महिने मला तुला खायचा कारण तिला आवडतो. आमच्या घरात 200 जण सांगितलं तिला परदेशी दुराच केला मिळत नाही कारण तिला आवडतो. म्हणजे मी तुम्हाला हा पॉईंट एवढ्यासाठी सांगत होतो की तुम्हाला सगळ्यांना हे माहीत पाहिजे की आपल्याला काय आवडतं आपल्या वडिलांना काय. त्याच्याही पलीकडे एकदा तरी महिन्यामध्ये 8 दिवसामध्ये जेव्हा जमेल तेव्हा आपल्या आईच्या आणि वडिलांच्या आवडीचं काहीतरी करून खाऊ घालणार. आता पण मित्राकडे खाऊ घालतोय. पुढच्या भाषणाला सगळे हात वर आले सगळ्यांनी खाऊ बघा तर तुम्ही एकदा करून तुम्ही बघा. आणि मी भाषणाला शेवट करतोय आणि मी तुम्हाला सांगत होतो की सगळ्याच गोष्टी करा. कमिटमेंट बोला, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स हे जर टिकवायचं. एखाद्याला कमिटमेंट केली आहे, कॉन्फिडन्स आलाय, कन्सिस्टन्सीने मेंटेन केलाय, मोठा माणूस झालाय, पण ते मोठे पण टिकवायचं असेल ना तर कनेक्शन ही जगातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्यातली चांगली गोष्ट घडली ना आई वडिलांना सांगा. त्यांना जो आनंद होईल ना तो आनंद जगात कोणालाच होत नाही. त्यांना सांगा बाकीचा आनंद दाखवणारे असतात. तुम्ही जर यशस्वी झाला तुमच्या आई वडिलांना लोक फोन करत नाही पण तुम्हाला अपयश मिळालं की सगळे नातले काय झालं तुमच्या मुलीचं काय झालं तुमचं ज्याला खरं बनतात त्याच्याकडे लक्ष घालायचं नाही करायचं जोमान विरोध करायचं. मला मी पुन्हा सांगत होतो की चांगल्यातली चांगली घटना घडल्यास आई वडिलांना सांगा ते हवेत चालतील. आणि तुमच्या आयुष्यात जर काय चुकून एखादा वाईट प्रसंग घडला, वाईट घटना घडली, वाईट एखादा निर्णय जरी घेतला तो पण तुमच्या आई वडिलांना सांगा. मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. बॉन्ड पेपरवर ते तुमच्या पाठीवर भिंतीसारखं ओढायचं भिंतीसारखं. ओके सर जग जर तुमच्या विरोधात गेलं ना ते तुमच्या कधीच विरोध झाला तर ते तुम्हाला लिहून देतो. त्यामुळे ना आई वडिलांना सांभाळत जा. ते खूप महत्वाचं कंपोनंट आहे. त्यांच्यासाठी मोठे व्हा. इतके 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 मोठे व्हा. इतके मोठे व्हा. त्या शाहू कॉलेजच्या सगळ्या लोकांना म्हटलं पाहिजे शाहू कॉलेजचे लेकर आहेत तुम्हाला माहिती आहे का. जेव्हा तुम्ही लातूरच्या बाहेर जाल तर अख्ख्या लातूरकरांना वाटलं पाहिजे लातूरचे लेकर आहेत. तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना अख्ख्या महाराष्ट्राला वाटलं पाहिजे की महाराष्ट्रीयन आहेत. आणि जेव्हा तुम्ही भारत देशाच्या बाहेर जाल तर भारत देशाला वाटलं पाहिजे की भारतीय आहेत. इतके मोठे व्हा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप छान बोलतो मी इथं जास्त प्लीज बसतो. तर बघा मी लहान आहे. मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे. तुमचा पण विद्यार्थी आहे. मला तुमच्याशी रिस्पेक्ट आहे. प्लीज खरंच बसा. या कार्यक्रमामध्ये 1 सेकंद बदल करू नका. त्यातला एकही माणूस त्याच्या बाहेर येऊ नका. मला सोडणे मला घ्यायला येणे असा फॉर्मॅलिटीचा विठ्ठल आणि नाही. मी तुमचं आहे तर आयुष्यभर तुमचंच राहायचं राहू द्या. आचाराने विचाराने आणि कर्तृत्वाने जे खूप मोठे आहेत असे जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर विठ्ठल नागणेकर यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. लक्षवेधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मोठ सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो. शेकडो माणसे आयुष्यभर भेटतात पण कार्यक्रमात अध्यक्षस्थान द्यावे असे काहीच माणसं असतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शिंदे सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य धोळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. उपस्थित असलेले आपल्या कॉलेजचे प्राचार्य माधव भवाने सर तसंच उपप्राचार्य सदाशिव शिंदे सर आणि आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आत्ताच लाभलेले आणि आपल्या प्रास्ताविक किंवा आपलं इंट्रोडक्शन त्यांचं भाषण करून गेलेले आपले विठ्ठल नागणे सर. त्याचसोबत आपल्या डिपार्टमेंटचे कोऑर्डिनेटर पांचाळ सर, त्याच्यानंतर माशाळकर मॅडम, माझ्या सर्व
डिपार्टमेंटचा स्टाफ, भैरव सर, दोन्ही प्रेसिडेंट, BSc CS, BCA, आपला विशाल शेलार आणि विजय हजारे आणि तुम्ही सर्व माझे लाडके विद्यार्थी, या स्टुडंट असोसिएशन मध्ये प्रथम मी तुमचं स्वागत करते. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या स्टुडंट असोसिएशनचं हे दुसरं वर्ष आहे. आपलं पहिलं वर्ष हे खूप प्रयत्नाने आणि सरांच्याच मार्गदर्शनामुळे आपलं स्टुडंट असोसिएशनची स्थापना झालेली आहे. प्राचार्य सरांनी खूप फोर्स केल्यानंतर पहिल्यांदा IT डिपार्टमेंटचं 2022 आणि 23 मध्ये स्टुडंट असोसिएशनचं प्रथम उद्घाटन समारोह झालेला आहे. त्याचे दोन्ही इन्चार्ज म्हणून मी स्वतः आणि भैरव सरांनीच काम पाहिलेलं आहे आणि तीच परंपरा आपल्या पांचाळ सरांनी आणि माशाकर मॅडमनी कंटिन्यू ठेवल्यामुळे ती जिम्मेदारी परत आमच्या दोघांवरच आहे. यावेळेस आपण दोन्ही असोसिएशन हे सेपरेट करतोय. मागच्या वेळी आपल्याला काही आयडिया नसल्यामुळे हे असोसिएशन आपण एकत्र केलं होतं, पण या वर्षीपासून आपले 2 असोसिएशन्स असणार आहेत. एक म्हणजे BSc CS आणि दुसरं BCA. आपल्या IT डिपार्टमेंटची एस्टॅब्लिशमेंट हे 2000 मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर 2000 ते 2022 पर्यंत कोणतंही IT असोसिएशन नव्हतं. तेच 2022 आणि 23 मध्ये पहिल्यांदा झालेलं आहे. एवढंच मी असोसिएशन बद्दल सांगते आणि याच्यानंतरचे सूत्र मी साईला देते. धन्यवाद. छान प्रकारे प्रस्ताव सादर केलं. यानंतर मान्यवरांचं स्वागत होईल. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हे फक्त हातात राहतं, गळ्यात राहतं, तिजोरीत राहतं. माणसानं व्हायचंच झालं तर आदरणीय डॉक्टर भवानी सरांसारखं परेश व्हावं, ज्याच्या आयुष्यात जावं, त्याच्या आयुष्याचं सोनं करावं. असे आपल्या महाविद्यालयाला लाभलेले अतिशय दूरदृष्टीचे नेतृत्व आदरणीय भवानी सर, मी पांचाळ सरांना विनंती करतो की आदरणीय प्राचार्य सरांचा सत्कार करावा. आपल्या महाविद्यालयाचे वाईस प्रिन्सिपल आदरणीय शिंदे सर, मी माशाळकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी शिंदे सरांचा सत्कार करावा. आपल्या असोसिएशनच्या कोऑर्डिनेटर आदरणीय श्रद्धा मॅम, मी BCAच्या व्हाईस प्रेसिडेंट अचल यांना विनंती करतो की श्रद्धा मॅमचा सत्कार करावा. मी डॉक्टर नरगिस शेख मॅमला पुढे आमंत्रित करते. या आपल्या विद्यालयाचे विद्यार्थिनी आहेत आणि तसेच आजच्या ब्लड डोनेशन कॅम्पच्या हेड आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी जयश्री जाधव मॅडम, जयश्री जाधव मॅडम, अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे. तर खूप जणांनी जाऊन तिथं ब्लड डोनेट करावं आणि आपला एक प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करते सगळ्यांना. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, टाळ्या.
मांडवीकर सर यांना विनंती करते की त्यांनी समोर यावं आणि स्वीकार स्वीकारावा. सत्कार करावा. मी माशाळकर मॅडमला विनंती करते की त्यांनी ऋतुजा स्वामी मॅडमचा सत्कार करावा. प्राचार्य सरांना विनंती करतो की PCS चे प्रेसिडेंट विकास शेलार यांचा सत्कार करावा. आणि शिंदे सरांना विनंती करतो की PCS चे प्रेसिडेंट विजय हजारे यांचा सत्कार करावा. मी माशाळकर मॅडमला विनंती करते की त्यांनी प्राइस प्रेसिडेंट आचार्यचं स्वागत करावं. मी पंचाल सरांना विनंती करतो की PCS च्या व्हाईस प्रेसिडेंट निकिता कदमचा सत्कार करावा. मी भैरव सरांना विनंती करते की त्यांनी सेक्रेटरी भवनाचं मी पंचाल सरांना विनंती करते की त्यांनी शशिकांत मुंडे सेक्रेटरी यांचा सत्कार करावा. मी माशाळकरांना विनंती करतो की त्यांनी PCS चे व्हाईस सेक्रेटरी सांगे यांचा सत्कार करावा. यानंतर जॉईंट सेक्रेटरी मारुती इंगळे यांचा सत्कार करतील पंचाल सर. ट्रेझरर BCA राहुल तेलंगचा सत्कार करण्यासाठी मी माशाळकर मॅडमला विनंती करते. मी श्रद्धा मॅडमला विनंती करतो की PCS चे ट्रेझरर साई भोसले यांचा सत्कार करावा. मी श्रद्धा मॅडमला विनंती करते की त्यांनी जॉईंट ट्रेझरर वैष्णवी तांबळे यांचा सत्कार करावा. मी मासाळकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी PCS चे जॉईंट ट्रेझरर ओमकार देशमुख यांचा सत्कार करावा. PCS च्या लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह स्नेहा शिंदे यांचा सत्कार करतील मासाळकर मॅडम. यानंतर PCS चे प्रेसिडेंट शेलार यांना विनंती करतो की भैरव सरांचा सत्कार करावा.
यांचे नेतृत्व आदरणीय प्राचार्य डॉक्टर गव्हाणे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्राचार्य सर. टेक्नॉलॉजी आयोजित या स्टुडंट असोसिएशनच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि त्यांच्या वेळेच्या अभावी आपल्याला मार्गदर्शन करून दिलेले आहेत ते आदरणीय या आपल्याच महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी विठ्ठलजी लाणे सर, व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शिंदे सर, विभाग प्रमुख आदरणीय पांचाळ सर, पाशवाकर मॅडम, या दोन्ही असोसिएशनचे अध्यक्ष विकास विजय, त्यांचे उपाध्यक्ष अंचल, निकिता, सचिव भावना, शशिकांत, या दोन्ही असोसिएशनचे जे मार्गदर्शक आहेत त्याचे कोऑर्डिनेटर आदरणीय प्रेमला जाधव मॅडम, भैरव सर आणि जे अतिशय सुंदर असं संचलन करत आहे ते प्रतीक आणि सायली आणि या दोन्ही असोसिएशनचे सर्व पदाधिकारी. खरं तर बघापासून सगळे पदाधिकारी उभाच होते आणि त्यांना वाटलं असेल की पदाधिकारी होणं म्हणजे शिक्षक आहे, कारण एवढ्या वेळ इतर कार्यक्रमात उभं राहायचं. त्यांना वाटलं की कशाला आपण या असोसिएशनचे मेंबर झालो की काय. संचलन करणारा 2 खुर्च्या द्या. एक छान मार्गदर्शन जायचं, मी फारसं बोलणार नाही कारण तुमचा लगेच 1:30 वाजता 1:30 वाजता तुमचा दुसरा प्रोग्राम आहे. मी पहिल्यांदा एक छान आपण कार्यक्रम घेतला का बोललो ना की मला देऊन गेलेली आहे. मी तुमचं या असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी तुमचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो. ते यासाठी की आपण या असोसिएशनच्या उद्घाटनाला एक नामांकित असे प्लास्टिक सर्जन बोलवले. खरं तर ते मलाही माहिती नव्हतं की त्याला लाडे सरांना बोलवायचं आहे आणि म्हणून मी रात्री त्यांना फोन केला की सर उद्या कार्यक्रम आहे. जेव्हा मुलं बाहेर आली की विठ्ठल लाडे सरांना बोलवत आहेत, त्यांचं बिझी शेड्यूल असतं, एक अतिशय मोटिवेशनल स्पीकर म्हणून ते विद्यार्थ्यांना गाईड करत असतं आणि आजही एक छान असा पासवर्ड तुम्हाला मिळून गेले. म्हणजे तुमची एक निवड मुद्दाम असोसिएशन आपण का स्थापन करतो त्याचा उद्देशच असतो की मुलांना काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. या कार्यक्रमाचं एक सुंदर नियोजन तुम्ही केलंय. आम्ही प्रशासन असेल किंवा तुमचं डिपार्टमेंट असेल यात फार तुम्ही इंटरफेअर करत नसतं आणि आम्ही सांगितलं असतं की करायचे नाही. याच्यातून मुलांना एक काहीतरी शिकता आलं पाहिजे, चुकू द्या पण काहीतरी शिकता आलं पाहिजे आणि ते तुम्ही केलात. आणि अशा या असोसिएशनच्या निमित्तानं उद्घाटन प्रसंगी आपण एक सामाजिक जाणीव म्हणून की आमचा विद्यार्थी कसा आहे, जसं आज म्हणतो की भारतामध्ये किंवा नागरिकांमध्ये संवेदनशील नागरिक राहिला नाही, मग ते पूर्णपणे चुकीचं आहे. आमचे कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असताना स्पेसिफिक सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता फारशी नसते असं एक म्हटलं ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे सायन्सच्या तर सोडा पण कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी सुद्धा एक संवेदनशील नागरिक असतात आणि समाजाची गरज काय आहे ही भूमिका लक्षात घेऊन तुम्ही ब्लड डोनेशन सारखा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलाय, त्याबद्दल मी आपलं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. अध्यक्षीय समारोप करत असताना
पाहुण्यांनी काय बोललं त्याच्यावर भाष्य करावं, अध्यक्ष सभापती, पण कमी बोलावं. की जो काही पासवर्ड त्यांनी सांगितलं हे फार महत्वाचं आहे. आम्ही सातत्यानं तुम्हाला सांगत असतो, म्हणून मी नेहमी म्हणत असतो की ते मोबाईल बघायला पाहिजे, मोबाईल बघायला. हे चारच गोष्टी त्यांनी सांगितल्या फार महत्वाच्या. कमिटमेंट आणि ती कशी असली पाहिजे. या जगामध्ये अनेक असे व्यक्ती की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. म्हणून तुम्ही नेहमी म्हणत असतो की गरिबीत जन्मणं हे पाप नव्हे, पण गरिबीत जन्मल्यानंतर गरिबीतच मरणं हे मात्र महापाप असतं. म्हणून जगातलं श्रीमंत व्यक्ती कोण? ते मुकेश अंबानी, अदानी, बिल गेट्स ही श्रीमंत माणसं नाही. ज्या माणसाला निसर्गाने 2 डोळे, 2 हात, 2 पाय सक्षम दिलेले जगातला तो प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत व्यक्ती. म्हणजे काही करण्याची धमक आमच्यामध्ये असते पाहिजे, पण आज मुळामध्ये तीच आपल्यामध्ये थोडी कमी होत चालली. म्हणून आपण अशी जी काही अनेक लोक आहेत. आता मुकेश अंबानीचं फार कौतुक नाही, पण ज्या मुकेश अंबानीच्या वडिलांनी एका पेट्रोल पंपावर काम करत असताना गाडीमध्ये पेट्रोल भरता भरता एक दिवस माझ्या मालकीचे पेट्रोल पंप या देशामध्ये असले पाहिजे ही कमिटमेंट केली. आणि त्यांच्याच घरातील केवळ पेट्रोल पंपच मालकीचे नव्हते, तर पेट्रोल उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांच्या मालकीच्या होत्या. असे अनेक उदाहरण. तुम्ही हेनरी फोर्डकडे पहा की ज्या माणसाकडे काहीच नाही, सकाळी जेवणाचं दुपारचं मिळतं की नाही माहित नाही, रोडच्या बाजूला प्लॅटफॉर्मवर झोपणारा माणूस, पण कमिटमेंट काय करतो की एक ना एक दिवस मी जगात एक श्रीमंत होतो. आणि त्याच्या ह्यातीतच काय बंद केलं त्याला आवडता गेला बटन नाही. आता त्यांचं काम ज्यांनी ज्यांनी केलं अधिक चांगलं असतं म्हणून. असे अनेक माणसं आहेत ज्यांनी इतिहास घडवलेले शून्यातून विश्व. म्हणून आपण आजच्या या उद्घाटन प्रसंगी जे मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे त्यातून या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. असे अनेक त्याच्यासाठीचं एक सातत्य, मी फारसं उदाहरण देणार नाही, एक तुम्ही सिंपल उदाहरण द्या की सातत्यामध्ये किती प्रचंड ताकद असते. ही पाणी बॉटल भरलेली, या पाणी बॉटल मध्ये काही म्हणजे पाण्यामध्ये काही शक्ती आहे का? मी हे पाणी समजा इथे घेतलं आणि इथं फक्त एक परिसर मी फक्त ओतलं, काय होणार? फारसे काही फरक पडत नाही, तिथं काही काय असेल तो ओला झाला असेल. पण सातत्यानं मी हे पाणी जर एखाद्या पाषाणावर जर ओतत राहिलो तर पाषाण सुद्धा फुटतो. पाषाण हे पाण्यामुळे फुटत नाही, पाण्याच्या सातत्यामुळे पाषाण फुटतो. म्हणून सातत्य, एखादं कमिटमेंट केल्यानंतर त्याच्यात सातत्य ठेवणं हे किती महत्वाचं आहे हे आज ठाणे सरांनी त्यांच्या मार्गदर्शनावरून आपल्याला सांगितलेलं आहे. हे सांगत असताना एक कॉन्फिडन्स, हे सांगत असताना उदाहरण अभ्यास कसा केला गेला पाहिजे की आपल्या परीक्षेला जाण्याच्या अगोदर गोंधळ करून परीक्षेला गेलेली माणसं गोल्ड मेडल मिळतात. म्हणजे याचा अर्थ आपण गोंधळ करून गेलं पाहिजे असं नाही. त्याचा सांगण्याचा उद्देश की आपण ऍडमिशन घेतले त्या दिवसापासून आपण अभ्यास केला पाहिजे. त्यात सातत्य आपलं असणं फार गरजेचं असतं. ते सातत्य असलं पाहिजे. आणि हे सातत्य आपल्याला कसं असतं की मी अनेकदा उदाहरण देत असतो की आपण 100% देऊन करायची काही आपली प्रवृत्तीच नसते. एक हाफ हार्टेडली करत असतो. कुठलीही गोष्ट करायची एक हाफ हार्टेडली करतो. त्याला 100% आम्ही कधी देतच नाही.
इथं बसतो तरी आम्ही 100% कधीच बसत नाही. सतत लक्ष मोबाईलमध्ये असतं, बाहेर कोणीतरी असतं. तुम्ही इथं बसताय तर आपण 100% शरीरानं मनानं इथं असतं. जे करायचं ना ते 100% देऊन करा. कारण आपल्यामध्ये फार मोठी ताकद आहे, फार मोठी शक्ती आहे. जे राणे सर आता या ठिकाणी भाषण करून गेले, त्यांनी सांगितलं की आईला साधं एक लोढं घेण्याची परिस्थिती सुद्धा त्यांच्या घरची नव्हती. त्याच्यातून त्यांनी जी काही कमिटमेंट केली आणि आज एक भारतातलेच नव्हे तर जगातले एक प्रसिद्ध असे एक प्लास्टिक सर्जन म्हणून ते काम करतात. ठीक आहे, ठीक आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. हे करत असताना एक सातत्यानं अभ्यास करणं, अगदी ऍडमिशन घेतल्यापासून आमची अपेक्षा असते की आमच्या महाविद्यालयाला गोष्टी जॉब निर्माण झाला पाहिजे. असे जे अनेक सुंदर डिझाईन निर्माण झाले पाहिजे. तुम्ही मला काही बोलला मी सर, हे शक्य आहे ना? हे शक्य आहे. कारण तुम्ही जर ठरवलं तर हे सुद्धा शक्य होऊ शकतं. कारण सरांनी आता जे सांगितलं ना की ते फार हुशार होते, पण एक हार्ड वर्क करण्याची त्यांची असलेली तयारी आणि त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं उदाहरण की 100 टन रुलिंग पेपर तुम्ही लिहू शकता का? इमॅजिन करा. तुम्ही इमॅजिन करा आपण किती लिहित असतो. हा ठीक आहे, मी तुमचं बघत होतो की लक्ष आहे की नाही या भाषणाचं. सरांनी जे सांगितलं होतं ते करेक्ट लक्षात आहे की नाही. आता मला सांगा, एखादा व्यक्ती 10 क्विंटल रुलिंग पेपर लिहू शकतो आणि एक चांगला इंजिनियर बनू शकतो. किती मेहनत असेल, प्रचंड मेहनत. या जगात म्हणून मी तर नेहमी म्हणत असतो की या जगात मोफत काहीच मिळत नाही. जे लोक यशस्वी झालेले आहेत त्याच्या पाठीमागं एक प्रचंड मेहनत असते, ती आपल्याला दिसत असते. म्हणून प्रत्येकानं मेहनत केली पाहिजे, कष्ट घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात सोपं कष्ट म्हणून त्यांनी सांगितलंय, अभ्यासा एवढं सोपं कष्ट जगामध्ये कुठलंच नाही. आणि तेच फक्त आपण करायचंय. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हा कॉन्फिडन्स आपला सातत्यानं हाय लेवलला असला पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी जगात कुठलंही युद्ध हे आत्मविश्वासाने लढलं जातं, आत्मविश्वासाने. म्हणून तुम्ही नेहमी पहा, महासत्ता म्हटली जाणारी रशिया आणि युक्रेन सारखं एक छोटस राष्ट्र गेलं 1 वर्ष झालं त्या रशियासोबत अजूनही तेवढंच प्राणपणाने लढतंय. त्यामध्ये फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स. म्हणून आपण तुम्ही शिवाजी राजांनी ज्या काही लढाया जिंकल्या की समोरचं सैन्य हे अफाट आहे, लाखोंचं सैन्य आणि यांच्याकडे मुठभर बावळे, पण मुठभर बावळ्यामध्ये 100% कॉन्फिडन्स आहे. आणि प्रत्येक लढाई जी जिंकली ती फक्त कॉन्फिडन्सच जिंकली. त्याचं एक मी फक्त उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. एक राजा होता, तो काय नंतर आणि राजाला आपल्या सेनापतीला सांगितलं की काही करा, ही लढाई जिंकली पाहिजे, ती आमच्यासाठी फार महत्वाची. आणि मग सेनापतीने सांगितलं की काही हरकत नाही, आम्ही ही लढाई जिंकली. पण शत्रूचं सैन्य तर अफाट आहे, काही हरकत नाही. ज्याला आपल्या सगळ्या सैन्यांना सोबत घेतलं, सोबत बोलवलं आणि सांगितलं की आपण एक छापा काढा. छापा काढा, पैसा आपण लागतो. आणि जर काटा पडला तर आपण युद्धामध्ये हारणार आणि छापा पडला तर आपण युद्धात जिंकणार. तो पैसा वर टाकला आणि योगायोगाने छापा पडला. सैन्यामध्ये एवढा उत्साह संचारला आणि ती लढाई त्या सेनापतीने जिंकली. आणि जिंकल्यानंतर राजाला सुद्धा आश्चर्य वाटलं की हे कसं काय शक्य आहे की शत्रूचं एवढं अफाट सैन्य असताना, आपलं एवढं छोटं सैन्य असताना हे सेनापतीनं हे कसं काय केलं. सेनापतीला राजाला बोलून घेतलं आणि विचारलं की या विजयाचं गमत काय.
आणि तेव्हा सेनापतीनं सांगितलं की मी सगळ्या सैनिकांना बोलून घेतलं, त्यांच्या समोरच मी छापा काढला गेला आणि त्यांना सांगितलं होतं की छापा पडला तर आपण जिंकणार आणि काटा पडला तर आपण हारणार आणि छापा पडला. तेव्हा राजाने त्याला प्रतिप्रश्न केला, याच्यामध्ये धोका नव्हता. जर काटा पडला असता तर मला काटा पडणारच नव्हता, कारण तो पैसा मी असा बोलून घेतला होता की दोन्ही बाजूने छापाचा. सांगायचा उद्देश छापा काढण्यात युद्ध जिंकत नसतं, फक्त एक सैन्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला की आम्ही जिंकतोय, आम्ही जिंकणार आहे, आणि या कॉन्फिडन्सच्या जोरावर सैन्यामध्ये युद्ध जिंकलेलं असतं. म्हणून आत्मविश्वास फार महत्वाचा असतो, कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो. म्हणून तर आम्ही हा तुम्हाला युनिफॉर्म जो केला, कशासाठी केला? तुमच्याला कॉन्फिडन्स वाढवा म्हणून केला. पण आमचा त्या युनिफॉर्मचा अर्धा युनिफॉर्म तुम्ही घालता. कसा कॉन्फिडन्स वाढेल? कारण पॅन्ट, टाय, शर्ट, ब्लेझर, शूज व्यवस्थित घातला की ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो. पण तुम्हाला ते वाढवायचंच नाही. आता काही मुलांना तर काहीच वाढवायचं नाही, मागे तर तसेच आले, चला झोपीतून उठले आणि निघाले. तुम्ही पहा, आपल्याला माहित असतं की एखादा ड्रेस आपला लकी आहे असं वाटत असतो, आणि तो ड्रेस आपण घातला की एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. आणि म्हणून सरांनी या उद्घाटन प्रसंगी आज जे मार्गदर्शन केले त्यातून आपण या गोष्टी आपण शिकणं आणि त्यासाठी आपण आपल्यासाठी वेगवेगळ्या आपल्यामध्ये आणणं हे फार महत्वाचं असतं. ते आणाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. परत तुमच्या या स्टुडंट असोसिएशनचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आपण छान कार्यक्रम आयोजित केला, आपल्या सगळ्यांचं, सगळ्या टीमचं, त्यांचे मार्गदर्शन त्यांचंही. पण इथंच ही ऍक्टिव्हिटी थांबू नये. उद्घाटन झालं की आता डायरेक्ट समारोप लगेच संपत आलं, हे सेमिस्टर संपत. फक्त उद्घाटन आणि समारोप एवढ्या मर्यादित न राहता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज याच्या माध्यमातून आपण घ्याव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचं एक वेगवेगळ्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं घेता येईल, जास्त प्रमाणात कसे विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल, त्यासाठी आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण चांगल्या राबवाव्या. त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय छान प्रकारे आपण मार्गदर्शन केलं. अतिशय छान प्रकारे आपण मार्गदर्शन केलं. या ठिकाणी एवढंच सांगतो, जर तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष, यातना आणि कष्ट येत असतील तर रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहिती नसतं. रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहिती नसतं. त्यावर बसलेल्या माणसानं दिलेल्या यातनांमुळे तो जीवाच्या आकांतानं पळत असतो. जेवढ्या यातना जास्त तेवढ्या घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का. त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि यातना जास्त तेवढाच तुमचाही विजय पक्का. एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यानंतर दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की त्या फुलांचा एक फुलहार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचे एक सुंदर नातं तयार होतं. हे नातं चिरकाल टिकवण्यासाठी गरजेचं असतं त्या वेळोवेळी आभार मानणं. आभारानेच हे नातं फुलतं भरतं. या कार्यक्रमाचं आधार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते BCS चे प्रेसिडेंट आदरणीय विकास शेलार. BSCCS आणि EDC या दोन असोसिएशन, टेक्नोफेस्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टुडंट असोसिएशन आज इथं इनॉग्रेट झालं. म्हणजे आपण ओपनिंग केलं आणि जसं प्राचार्य सरांनी म्हणले की इथंच थांबायचं नाही, सर अभी सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे. त्याप्रमाणे सर आपण एक थोडक्यात दोन मिनिटांमध्ये सांगेन की जे असोसिएशन असते ते आपल्या इथे असोसिएशन केले, आपण क्लब आणि चॅप्टर हा भाग वेगळा ठेवून पॅनल डिस्कशन असतील, ग्रुप डिस्कशन असतील,
पोस्ट ओरिएंटेशन जर आपण घेत राहिलो यामध्ये आयटीचे असल्यामुळे आपण ब्लाइंड प्रोग्रामिंग आणि पुढे जाऊन जे टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही प्रोग्राम्स असतील ते आपण अरेंज करणार आहोत आणि असोसिएशनचं उद्घाटन सुरुवातीला 2024 च्या सुरुवातीला झाले, शेवटी नाही तर वेळ आहे आपल्याकडे, आपण अरेंज करणार आहोत. प्राचार्य सरांनी वेळ दिला, डॉक्टर विठ्ठल लांडे सरांनी सुद्धा आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलं, बीसीएस कोऑर्डिनेटर माशागर मॅडम, बीसीए कोऑर्डिनेटर पांचाळ सर, आपल्या कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल सदाशिव शिंदे सर, भैरव सर आणि असोसिएशनच्या कोऑर्डिनेटर जाधव मॅडम यांच्या सर्वांचे आभार. आणि मेन म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी आला, आपण आला कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल सर्वांचे आभार. हा कार्यक्रम इथेच जाहीर करतो. कोणी जोडू नये, अगोदर प्रमुख